शिवतनय वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं परशुकमलहस्ते शोभितं मोदकेन अरुणकुसुममालं व्यालबद्धोदरैः च मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि। माते तुझ्या चरणी आश्रय देस्यामा तेणीची नित्यमनी तुष्टी घडे प्रकामा लागो तुझ्या भजनी हे मनसाच नित्य याहूनान्य जगदंब नकांक्षी चित्त सर्वस्व तूचा मुचे जगदंब माते आम्ही तुझे प्रिय शिशूच दुजे नाते वाटो कसाही गुणहीन सदा जनामी तू माय एक करिसी मम चोजनामी तू माय एक करिसी मम चोजनामी। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री मातृपितृभ्यां नमः। श्री गुरुदेवताभ्यो नमो नमः। श्री गुरुदेवताभ्यो नमो नमः। ओम श्री ललिता देव्यै नमः। अथ श्री ललिता सहस्रनाम स्तोत्रम् भवेदेवेति मुख्यानि तत्र वक्ष्यामि संशृणु। ललिता श्री महालक्ष्मी रमा च पद्मिनी कमला संपदीशा च पद्मालय इंदिरेश्वरी परमेशी सती ब्राह्मी नारायणी च वैष्णवी परमेश्वरी महेशानी शक्तिशा पुरुषोत्तमी शक्तिशा पुरुषोत्तमी। आतापर्यंत आपण ललिता सहस्रनाम स्तोत्रामधलं 177 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। त्यातलं तिची नावं आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नामं झालेली आहेत 970। आता आपण जे पुढचं नाव बघणार आहोत तिची नामांचा अभ्यास किंवा तिच्या नामांची महती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। तर आता पुढचं जे 178 नंबरचा जो श्लोक आहे तो श्लोकाचा आहे सुवासिनी अर्चन प्रीता आशोभना शुद्ध मानसा बिंदुतर्पण संतुष्टा पूर्वजा त्रिपुरांबिका। या श्लोकामध्ये आपल्याला साधारण 7 ते 8 नामांचा अभ्यास करायचा आहे। पहिलं नाम 971 नंबरचा असं आहे सुवासिन्यर्चन प्रीता। इथं हा जो शब्द आपल्या स्तोत्रामध्ये आलेला आहे त्याच्यामध्ये सुवासिनी अर्चन आणि प्रीता सुवासिनी अधिक अर्चन अधिक प्रीता असं आपण त्याची संधिखोड करू शकतो। आता वरील नाव म्हणजे आधीचं जे नाव आपण मागच्या वेळेला सुवासिनी या नावाची फोड करून सांगितलेली होती। या नावाचं महात्म्य सांगितलेलं होतं आणि त्या चांगल्या गुणांनी युक्त मूर्त स्वरूपामध्ये ती आपल्या पुढे सदैव आहे अशापर्यंत अर्थापर्यंत आपण आलेलो होतो की म्हणूनच वाग्देवींनी तिला सुवासिनी या नावानं तिथं उद्धृत केलेलं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। आता ह्या सुवासिनी स्त्रियांनी जर पुढं या पुढं काय आहे हा शब्द का आला हा हे नाम का आलं की त्या सुवासिनी असणाऱ्या ललितांबिकेला अर्चन म्हणजे पूजा प्रीती म्हणजे आवडते म्हणजे सुवासिन अर्चन प्रीता असं तिचं नाव केलेलं आहे तिने। म्हणजे त्या वाग्देवींनी किती सुंदर नाव पहिल्यांदा तिला सुवासिनी म्हटलं आणि तिचं पूजन अर्चन करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या तिला आवडतात असं त्यांनी सांगितलंय। आता काय करायचंय कारण का सुवासिनी स्त्रियांनी जर त्या देवी भगवतीची पूजा केली तर ती प्रसन्न होते आणि
तिला त्यांनी केलेली पूजा आवडते, प्रीती आहे तिची, म्हणजे ती पूजा त्यांच्याकडनं तिला करून घेतली, ती करून घेते आणि तिला ती आवडते अशी पण अर्थ आहे. नवरात्र उत्सव, शुक्रवार ह्या दिवशी किंवा जिवंतिका पूजन वगैरे असतं, अशा विविध प्रकारच्या पूजनांमधून या श्रीदेवी भगवतीची आपण मनोभावे पूजा करत असतो. आपल्या घरी तो एक मोठा उत्सव आपण करत असतो. जिवंतिका पूजन असतं दर शुक्रवारी श्रावणामध्ये. नवरात्र उत्सवामध्ये आपण तिची घटामध्ये तिची स्थापना करून तिची पूजन अर्चन करत असतो, तिला आळवीत असतो की तू माझ्या घराचं समृद्धी कर, सगळं सदैव तुझा वास राहू दे, हे सगळं मागणं आपण तिच्याकडे मागत असतो. आपल्या संस्कृतीमध्ये विविध पूजा विधी आहेत आणि त्या पूजा विधींमध्ये काय आहे तर आपल्याकडे बघा आपण कोणत्या कोणत्या पूजा करतो. ह्या सगळ्या पूजनांमध्ये त्या स्त्री देवींची पूजन आहे. आता वड सावित्रीची पूजन केलं तर आपण सावित्रीचं पूजन करतो, मंगळागौरीचं पूजन केलं तर त्या मंगलादेवीची पूजा करतो, चैत्रा गौरीचं पूजन केलं तर चैत्रातली जी पार्वती देवी बसते तिचं आपण पूजन, म्हणजे प्रत्येक कर्नाटकात तर प्रत्येक महिन्याला एक एक देवीचं पूजन केलेलं आहे. आषाढ महिन्यामध्ये ते गुळवा म्हणतात, म्हणजे तिचं दर मंगळवारी तिचं पूजन केलं जातं. हे असे जे प्रकार आहेत, म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये ह्या स्त्री देवींची पूजन म्हणजे काही ना काही कारणानं आपण आपल्या कुटुंबामध्ये त्या स्त्री देवींचं पूजन करत असतो. मग श्रावणामध्ये पुन्हा श्रावण गौर बसवतो आपण, म्हणजे तिला कनिष्ठा म्हणूया, ती कनिष्ठा येते श्रावणामध्ये. काही जणांच्याकडे ज्योतीचा कागद लावतात, म्हणजे ती जिवंतिका देवी येते कारण आपल्या मुलाबाळांचं संरक्षण करण्यासाठी. म्हणजे हे जे आहे प्रकार, हे सगळं आपण भाद्रपद महिन्यामध्ये पुन्हा ज्येष्ठा गौरी येते, ती आपल्या बहिणीला भेटायला येते, आपल्या भावाला भेटायला येते, गणपतीला मुलाला भेटायला येते. हे सगळ्या गोष्टी आपोआप एक 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 प्रत्येक महिन्यामध्ये होत असतात. अश्विनात तर नवरात्र असतं, कार्तिकामध्ये आपण लक्ष्मी पूजन करतो, भर अमावस्येला आपण खरं तर लक्ष्मी पूजन करतो. पण म्हणजे प्रत्येक पूजन म्हणजे दीपावली लक्ष्मी, मार्गशीर्ष महिन्यामध्ये पुन्हा आपण ती लक्ष्मीची पूजा करतो, महालक्ष्मी पूजन करतो. पौष महिन्यात सुद्धा संक्रांत गौर म्हणून जी आहे तिची आपण पूजा करतो. म्हणजे प्रत्येक सणाला म्हणजे सुगडवाण देतो बघा एकमेकीला आपण, त्या म्हणजे भरभरून त्या सुगडामध्ये काय काय जे निर्मिती झालेली आहे, सृष्टीमधल्या ज्या वस्तूंची निर्मिती झालेली आहे ती सगळे नवीन धान्य नवीन हे सगळं त्या सुगडामध्ये घालतो आणि त्याचं पूजन करून आपण ते एकमेकीला वायन म्हणून देत असतो. म्हणजे ह्या सगळ्या बघा, ह्या आपल्या संस्कृतीमध्ये ह्या सगळ्या एक एक देवींच्या नावाने हे सगळं आपण करत असतो. प्रत्यक्ष फक्त आपण त्यावेळेस ते असं काही म्हणत नाही की ह्या देवीची पूजा त्या देवी असं आपण म्हणत नाही, पण म्हणजे देवी पूजन आलं. फाल्गुन महिन्यामध्ये विचारते होलिका पूजन असतं की जे काय आमच्याकडं वाईट गुणदोष आहेत ते सगळे जळून जाऊ देत म्हणून तिची प्रार्थना करतो, म्हणून तिला काही आपण चांगले नैवेद्य अर्पण करतो. म्हणजे हे फाल्गुनामध्ये झालं. म्हणजे अशा तऱ्हेनं आपण विविध स्वरूपामध्ये वर्षभर प्रत्येक महिन्यामध्ये या स्त्री शक्ती देवता ज्या आहेत त्या देवतांचं पूजन अर्चन ह्या सुवासिनी करत असतात. आपल्या घरामध्ये परंपरागत अशा काही देवतांचं पूजन आलेलं आहे. काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे असतं. काही आता म्हणजे माझ्या पुतणीकडे तर मी बघितलंय की दर महिन्याला ती गौर एक कुठली तरी वेगळी बसवलेली असते. एक लाकडाची गौर आहे, एक मातीची गौर बसवलेली असते, पुन्हा ह्या आपल्या श्रावण भाद्रपदातल्या गौरी असतात. म्हणजे प्रत्येक महिन्याला एक 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 गौर, चैत्रामध्ये पण पाळण्यातली गौर बसवतात. ही जी प्रकार आहे ना, म्हणजे सुवासिनींकडनं ह्या देवतेंचं आपोआप पूजन करून घेतलं जातं. आणि आपण काय करतो मग, आपण आपल्या सुनांना आपल्या मुलींना ते सगळं शिकवतो. आता चैत्र गौरीमध्ये आपण आपल्या सुनांना मुलींना सांगतो की अगं छान तिची आरास करा, तिला छान वाटावं, छान थंडगार पण कैरीची डाळ करा. हे म्हणजे प्रत्येक ह्याला त्या देवीच्या पूजनाला महत्व आहे आणि त्यानुसार आपण त्या शक्ती देवतेची पूजा करत असतो. सुवासिनी त्याची पूजा करतात आणि ही पूजन हे शेवटी कुणाला जाऊन मिळतं तर आमच्या ललितांबिकेला जाऊन मिळतं. तिचीच ही रूप आहे तो, कारण ती नित्य देवी आहे बघा. 15 दिवस सुद्धा ती प्रत्येक कलांमध्ये म्हणजे चंद्राच्या ज्या कला आहेत त्या प्रत्येक कलेमध्ये एक 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 नित्य देवी आहे. म्हणजे रोज आपण तिचं पूजन, म्हणजे रोज जर तिला नमस्कार केला, तिचं पूजन अर्चन केलं तर किती छान आहे. ती आपल्यावर कृपा करणार, तिला करायलाच पाहिजे. आपण जर तिचे तेवढ्या भक्तिभावानं पण आपण त्यासाठी हे
सगळं जाणून घ्यायला पाहिजे, आधी माहिती करून घ्यायला पाहिजे. मग तिच्या पूजनानं आपण काय होतो, समृद्ध होतो. ही शक्ती माता आपल्यावर प्रसन्न होते, सदा संतुष्ट राहते आणि आपल्या म्हणजे तिची पूजा, तिचं पूजन अर्चन केलं, चांगलं नैवेद्य दाखवलं, छान प्रकारे फुलं अर्पण केली, स्तुती गीतं गायली आपण तिची, तर आपोआपच काय होतं, ती आपल्यावर प्रसन्न होते. आणि ती प्रसन्न झाली की आपणही, आपल्याही मनाला खूप आनंद होतो. ती स्वतः संतुष्ट होऊन आपल्या भक्तांना म्हणजे आपल्या या सुवासिनींना, स्त्रियांना, त्यांना सुद्धा ती संतुष्ट करते. म्हणजे भक्तालाही संतोष देण्याचं काम ही ललितांबिकाच करत असते. कारण तीच या प्रत्येक देवतेच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळते. म्हणजे ती सतत खरं तर वर्षभर आपल्या बरोबर आहे, फक्त आपण तिला जाणून घ्यायला पाहिजे. हा अर्थ, त्या आपल्या ज्या पूजनामधला अर्थ जाणून घेऊन आपण ते पूजन अर्चन, स्तुती गीत गाणं, स्तोत्र म्हणणं हे केलं पाहिजे. श्रावण गौरीमध्ये आपण श्रावण गौरीची गाणं म्हणतात, अश्विनामध्ये, नवरात्रामध्ये सप्तशती आपण वाचतो. हे सगळं आपण काय करतो, तर त्यानुसार तिचं स्तुती गायली जाती आणि मग ती संतुष्ट होणार, प्रसन्न होणार. आणि सुवासिनींचं आयुष्य, समृद्धता हे सगळं त्यांना त्यातून मिळते. म्हणून तिचं नाव ह्या वाग्देवींनी सुवासिनी अर्चन प्रीता असं नाव ठेवलेलं आहे. म्हणजे ती आवडते. आपल्या सुवासिनींनी केलेली पूजा म्हणजे स्त्रियांनी नेहमी या ललिता मातेची विविध रूपामधली असणारी जी शक्ती आहे, कारण आपण इतक्या नामांमधनं तिचा अभ्यास केलाय की आता कित्येक रूप तिने घेतलेली आहे, सगळ्या रूपांमध्ये ती आपल्याला दिसते. आणि म्हणून आपण तिची नेहमीच भक्ती करायला पाहिजे, हे यातून आपल्याला जाणून घ्यायचंय, समजून घ्यायचंय आणि ते करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण यासाठी तिचंच सहाय्य लाभणार आहे. तिने बुद्धी दिली तर होणार ना, नाहीतर आम्हाला जाऊ दे बाई, आता कुठं कंटाळा आला बाई, आता काही करायला नको, बस झालं ना नवरात्र, आता बस, आता काही नाही करायचं. म्हणून अश्विनी पौर्णिमा आली आहे, कोजागिरी आलेली आहे, हो जागरती म्हणून ती देवी आपल्याला विचारायला येते, तेव्हा काही नको करायला, आता बस नवरात्र भरपूर झाले, किती गोड खाल्ले, आता काही नाही असं आपण म्हणत असतो. पण तसं नाहीये. देवीला जे आवडतं ते तिला दिलं तर ती आपल्याला जे आवडतं ना ते ती आपल्याला देणार आहे, ही भावना आपल्याकडं असायला पाहिजे. पुढचं जे नाव आहे 972, म्हणजे वाग्देवींनी ते जे नाव ठेवले ते अगदी सार्थ आहे असं मला सांगायचंय. पुढचं नाव आहे 972 नंबरचं अशोभना. आता इथं शोभना आपण म्हणतो ना, शोभा वाढवते, शोभना आहे म्हणजे काय, त्या घराची शोभा आहे ती, असं म्हणते. शोभना नाव असं असतं, मुलींची नावं ठेवतात, सुनेंची नावं ठेवतात. शोभना म्हणजे सुंदर असणारी. पण त्याच्या अगोदर हे आ नाव आलेले, आ ही अक्षर जोडली गेली आहे या शोभना शब्दाला, त्यामुळे आणखीनच बळकट येते. आ शोभना म्हणजे इथं नकारात्मक अर्थ नाही, तर उलट अत्यंत सुंदर असणारी. आशोभन म्हणजे जसं आभूषण, भूषण आपण लेतो सगळे, कानात, गळ्यात, नाकात, सगळीकडे घालतो, हातात घालतो, बोटात घालतो, हे सगळं आपण करतो. ती भूषण आहेत, म्हणजे काय दागदागिने आहेत. पण आभूषण म्हटलं जातं म्हणजे त्या दागिन्यांची जेव्हा आणखीनच सौंदर्य वाढतं त्याला आपण आभूषण म्हणतो. तसं इथं आशोभना म्हणजे शोभना म्हणजे सुंदरच आहे, पण त्या शब्दाला आणखीन बळकट येण्यासाठी हा आ शब्द तिथं जोडले गेलेला आहे. म्हणजे असा अर्थ, अत्यंत सुंदर असा अर्थ इथं अभिप्रेत होतोय. सौंदर्यलहरी स्तोत्रामध्ये देवी भगवतीचं जे 1 ते 41 नाव दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आनंद लहरी असं त्याला म्हटलेलं. म्हणजे पहिले जे 41 श्लोक आहेत ते श्लोकांना आनंद लहरी या नावानं संबोधलं गेलेलं आहे. आणि 42 ते पुढचे जे 100 पर्यंतचे श्लोक आहेत ते तिच्या सौंदर्याचं सगळं वर्णन करताना, म्हणजे ते सौंदर्य, ती सुंदरता, ते देखणे पण ह्या सर्व गुणांनी ती युक्त आहे. आता ती सौंदर्य लहरीमध्ये तर तिचं वर्णन एवढं सुंदर केलेलं आहे शंकराचार्यांनी, भयंकर सुंदर केलेलं आहे. म्हणजे ही तिचं सगळं सौंदर्य वर्णन म्हणजे सदा सर्व काळ ती रूपा गुणांनी युक्तच आहे. तिच्याकडे देखणे पण आहे, सुंदर पण आहे, तिचे गुण पण सगळे चांगले आहेत. आणि मग असे जर ती आपल्याजवळ सदा सर्व काळ असेल, म्हणजे बघा समजा आपल्याजवळ आपण कुठंही जाताना ललिता सहस्रनामाचं पुस्तक आपल्याबरोबर आपण जर घेऊन गेलो, आपल्याला वेळ मिळाला, 1-10 मिनिटं वेळ आहे, बसमध्ये बसलोय, ठीक आहे, 4 श्लोक वाचा, त्याचा अर्थ समजून घ्या, काही हरकत नाही ना. म्हणजे तिचं सदा सानिध्य सर्व काळ
सदैव जर तिचं सानिध्य आपल्याला जर मिळालं तर छानच आहे ना, सुंदरच आहे. स्वतः बरोबर ती आपल्या भक्तांना म्हणजे आपल्यासारख्या सुवासिनींना सुद्धा ती सदैव सर्व गुण संपन्न करण्यासाठी सहकार्य करते. अशी ही भगवती वाग्देवी जी आहे, या वाग्देवी जी आहे त्या या भगवतीला अशोभना या नावाने म्हणून उल्लेख करतायत. किती शोभना म्हणजे सुंदर आहेत, पण अतिशय सुंदर, अत्यंत सुंदर अशी अभिप्रेत असणारी तिचं जे सौंदर्य आहे, लावण्य आहे, तर ते आपल्याला यामध्ये बघायला मिळतं. म्हणून तिला त्यांनी अशोभना हे नाव, नुसतं शोभना नाव सुद्धा दिलेलं असतं तरी चाललं असतं, पण अशोभना म्हटलंय म्हणजे त्याचं आणखीन वैशिष्ट्य त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे वाग्देवींनी, आणि हे नाव इथं उल्लेखलं आहे. पुढचं जे आहे 973 नंबरचं नाम आहे शुद्ध मानसा. हे तर आपल्यासाठी अत्यंत चांगलं आहे बघा. आता शुद्ध म्हणजे काय, जे निर्मळ स्वच्छ आणि अशा मनाने किती अतिशय शुद्ध आहे, म्हणजे कोणत्याही वाईट भावनांना तिच्या मनात थाराच नाही. शुद्ध मानसा, मानस म्हणजे आपलं मन, मानस म्हणजे मन, आपल्या मनामध्ये ती अतिशय शुद्ध आहे, निर्मळ आहे, पवित्र आहे, तिचे निष्कलंक आहे. तिला काही म्हणजे इतकं ती निर्मळ आहे की नाही, की तिच्या मनामध्ये कोणत्याही वाईट विचारांना, वाईट कृत्यांना काही थाराच तिच्या जवळ नाही. म्हणजे निर्मळ निर्लेप असं तिचं स्वच्छ मन आहे. लहान मुलांचं जसं असतं, अरे बाबा आहेत का घरात, नाही त्यांनीच सांगितलं की मी नाहीये म्हणून सांग. इतकं निर्लेप मनाची मुलं असतात, कारण का निष्पाप असतात ती, इतकं स्वच्छ सुंदर मन असतं. आपण किती त्यांना वाईट सांगायचा प्रयत्न केला, असं बोल तसं बोल, शिकवण दिली, तरी सुद्धा त्यांचं अंतर्मन जे आहे स्वच्छ सुंदर निर्मळ निर्लेप, याच्यावरती कशाच्याही वाईट गोष्टींचा लेप नाहीये, तर ते आपोआप सत्य बोलून जातात. आणि त्यामुळं तसं आपलं मन व्हायला पाहिजे. आता आपलं मन कसं आहे, तर मन हे आपल्या इंद्रियांशी जोडलं गेलेलं आहे. इंद्रिय आपली जी आहेत, आता नाक कान डोळे हे जे आपले इंद्रिय आहेत, आपल्याला डोळ्यांनी एखादी गोष्ट दिसली तर आपल्याला काय छान साडी आहे त्या बाईची, महाग असेल खरं पण छान दिसते हो, असं आपण लगेच म्हणजे आपलं लक्ष लगेच, आपली कर्मेंद्रिय जी आहे ती सगळी काय करतात, त्या आसक्तीला आपल्याला जोडायला लावतात. म्हणजे आपलं मन आपोआप त्या आसक्तीकडे जातं. मला सुद्धा अशी केव्हा तरी एक साडी घ्यावी, नाही का, छान आहे, माझी जवळ नाहीये, हे आपल्या मनामध्ये लगेच येतं. म्हणजे आपल्या जसं ह्याचं झालं म्हणजे डोळ्यांचं सांगितलं, तसंच काही गोष्टी आहेत. रस्त्याने चाललो, एखाद्या देवळातनं सुंदर असं नाद मधुर संगीत कानावर पडलं तर आपल्याला ऐकायला बरं वाटतं. मग आपण 2 मिनिटं कान तिकडं अगदी एक म्हणजे कान लावून ऐकणे म्हणतात तसं आपण करतो. हा काय सुंदर भजन गातायत, 2 मिनिटं आपली पावलं थिरकतात, तिथं थांबतात, आणि मग आपण ते ऐकून मग पुढे जातो. आपण कुणीही सुंदर गजर गात असेल तर आपल्याला ऐकायला, आपण नेहमी म्हणतो रेखाताई अगदी गोड आवाजात छान म्हणतात गाणी, ऐकायला कसं आपल्याला बरं वाटतं. आपण कुणीही त्यांना जराही डिस्टर्ब करायचा विचार सुद्धा आपण करत नाही. ते खूप सुंदर गातात, गोड आवाजात गातात. म्हणजे हे जे आहे, हे आपले जी इंद्रिय आहे हे आपल्या मनाशी, कारण आपलं मन त्यावेळेस काय म्हणतं की अरे ते एवढं सुंदर वर्णन करून गाणं म्हणताय तादात्म्यतेनं, एक चित्तानं, एक दिलानं, मग आपण ते का ऐकायला नको. म्हणजे आपलं मन तिथं एकाग्र होणं आपल्याला गरजेचं आहे. आपली इंद्रिय काय करतात, म्हणजे मन आपलं त्या ठिकाणी जोडलं जातं. आणि या इंद्रियांच्या आसक्ती, हे चांगल्या गोष्टी बाबीचं मी सांगितलं, पण वाईट बाबींमध्ये आधी सांगितलं की आसक्ती निर्माण होती, मला पाहिजेच ते गोष्ट. म्हणजे तिथं काय होतं, आपलं मन काय होतं, अशुद्ध होतं. आपल्या मनामध्ये लगेच ते विचार निर्माण होतात. बघा तुम्ही, आपण एखाद्या कोणाबरोबर थोडं बोलून आलो, बाहेरून आलो, तर त्यांच्या संगतीत थोडा वेळ राहिलो, तर तिथून घरी आल्यावर आपल्या मनामध्ये बराच काय त्या ग्रुपमध्ये आपण जे काय बोललो त्याचेच विचार आपल्या डोक्यामध्ये असतात. मग कुणी काही चांगलं सांगितलेलं असतं, कुणाचं काही वाईट घडलेलं सांगितलेलं असतं, मग बऱ्याच वेळा आपण त्याच विचारचक्रामध्ये, म्हणजे आपलं मन कसं होतं, लेपन होतं, आपल्याला त्या विचारांचं लेपन आपल्या मनामध्ये झालेलं असतं. आणि मन त्या कर्मेंद्रियाद्वारे त्या कृती करायला भाग पाडतं. आपण चांगलं अगदी हसतमुखानं जर बाहेरनं घरी आलेलं असलं आणि एखादा चहा जरी केला तरी सुद्धा तो कसा असं छान वाटतो, गोड वाटतो आपल्याला प्यायला. पण एखादी वाईट बातमी
चिटकून किंवा काहीतरी कुणा त्या काहीतरी संदर्भानं भांडाभांडी करून किंवा काहीतरी वाद घालून आलेला असलो आणि एखादी जर गोष्ट आपण केली तर भांड गॅसवर ठेवताना सुद्धा दणकन आवाज येणार. हे जे ठरलेलं आहे म्हणजे आपलं मन ते करायला भाग पडतं. आपले मनाला ती कृती आपोआप करते कारण आपलं मन अशुद्ध झालेलं असतं आणि मन कलुषित होते. पण स्वतः ललितांबिका मात्र तशी नाहीये. ती कशी आहे तर ती शुद्ध चेतना शक्तीने कार्यान्वित असते. पण इतक्या नामांमधनं तिच्या शक्तीची चेतना शक्तीची इतकी माहिती करून घेतलेली आहे की ती चैतन्य शक्ती आहे. प्रत्येक ठिकाणी ती तिची चांगलीच शक्ती कार्यान्वित करते. मग वेळेला असुरांचं निर्दालन करणं असो किंवा एखाद्या भक्ताला कृपाशीर्वाद देणे असो त्यावेळेस ती आपल्याकडची चैतन्य शक्तीच कार्यान्वित करत असते. कारण तिचं मन हे शुद्ध म्हणजे शुद्ध मती असणारी ती आहे. शुद्धमती म्हणून तिचं एक नाम पण तिथं आपण अभ्यासलेलं आहे. तर तिच्यावर कुठल्याही कर्माच्या वासनांचा परिणाम होत नाही. ती होऊनच देत नाही. आपण मात्र सामान्य माणसं आहोत आणि त्यामुळं आपली कर्मेंद्रिय लगेच आपलं मन विचलित करतात. पण ती शुद्ध मनाची आहे आणि ती साधकाला सुद्धा या मनशुद्धीसाठी म्हणून ती साधकाला सांगते की मनशुद्ध तुला करायचंय ना मग तू ध्यानधारणा कर, पूजन अर्चन करायला सांगते. आपलं मनात जर दुसरे विचारच यायला नको असतील तर आपण सतत काहीतरी चांगलं ऐकत राहायला पाहिजे. म्हणजे मन त्याच्यात गुंगून जातं. विचारांना दुसऱ्या थाराच येत नाही. म्हणजे मग कुठलं एखादं स्तोत्र तुम्ही ऐकत राहा, एखादं कोणाचं तरी युट्यूबवरचं एखादं प्रवचन ऐका किंवा एखादी माहिती ऐका. हे सगळ्यामध्ये जर आपण सतत तर आपोआपच आपले विचार त्याप्रमाणे होतात. आपलं मन शुद्ध होतं. माईक बंद करता का पद्मावतीताई? केले ध्यान धारणा करताना पूजन अर्चन करण्यासाठी ती आपल्याला मदत सुद्धा करते. म्हणजे मार्गदर्शन करते. म्हणजे तीच आपल्याला बुद्धी देते ना. त्यास तुझं थोडस मन अशांत वाटतंय ना तुला, आज तुला कामाचं थोडस जास्त टेन्शन आहे ना, मग तू आता हे ऐक म्हणजे तुझं मन प्रसन्न होईल. एखादं छानसं गाणं ऐकलं तरी सुद्धा आपलं मन एकदम बदलून जातं. त्याच्यामधले त्या गाण्यातल्या भाव ते विचार आपल्या मनाला भुलवून टाकतात आणि आपलं मन आनंदित करतात. तसंही मार्गदर्शन करते आपल्याला आणि त्याचा सराव त्याची अंमलबजावणी करून आपल्या मनाला मुक्ती मिळवण्यासाठी सहाय्य करते. म्हणजे आपल्या मनाला सांगते की तू हे कर, अशा तऱ्हेनं पूजन कर, ही स्तोत्र वाच, हे गाणे म्हण किंवा हे भजन म्हण. हे सगळं ती आपल्याला सांगत असते. आणि मग मनाची शुद्धता, मनाचं पावित्र्य आपल्याला जपण्यास सांगते जेणेकरून आपल्या मनामध्ये अपवित्र विचार कोणताही येता उपयोगी नाही. म्हणून वाग्देवी तिला असं म्हणतायत की ती शुद्ध मानस आहे, मनाने अतिशय पवित्र आहे, शुद्ध आहे आणि भक्तांना सुद्धा ती तसाच बनवण्याचा प्रयत्न करते. भक्तांना सुद्धा ती तशीच प्रेरणा देते, तशीच शक्ती देते की अरे तुम्ही पण चांगली ध्यानधारणा करा, भजन ऐका, चांगलं ऐका, चांगली स्तोत्र छान स्पष्ट आणि शुद्ध उच्चारामध्ये म्हणा, काही मंत्रांचा जप करा, त्या जपानं सुद्धा मनाला मनशांती मिळते. हे सगळं ती आपल्याला सांगत असते. कारण ती स्वतः पवित्र शुद्ध अशी आहे, निर्मळ आहे, स्वच्छ आहे, शुद्ध मानसा असं तिला म्हटलेलं आहे. आपण त्याला शुद्ध म्हणतो. शुद्ध गाईचं तूप, शुद्ध गाईचं तूप म्हणजे ज्याच्यामध्ये काही मिक्स नाहीये. म्हणजे म्हशीचं काही नाहीये, कुठल्या इतरही प्राण्यांच्या दुधाचं तूप बीप केलेलं त्याच्यामध्ये काही नाहीये. शुद्ध गाईचं तूप हे जे आपण फुलवाती भिजवण्यासाठी वगैरे देवापुढं काय तेवत ठेवायचं असेल तर त्यासाठी वापरतो. आणि ते शुद्ध असतं म्हणूनच आपल्या मनाला ते छान वाटतं. त्याची ज्योत पण शुद्ध असते. तसं आपण या ललितांबिकेच्या पूजनासाठी आपल्या मनाची ज्योत शुद्ध विचारांमध्ये प्रज्वलित करायची आहे आणि तिचं पूजन करायचंय, ध्यानधारणा करायचे. हे आपल्याला ह्या तिच्या नामामधून समजून घ्यायचंय. पुढचं जे तिचं नाव आहे 974 नंबरचं बिंदू तर्पण संतुष्टा. आता बिंदू, तर्पण आणि संतुष्टा. तर्पण म्हणजे काय? काहीतरी देणं.
आपल्याकडं आता सध्या जो पक्ष पंधरवडा चालवलेला आहे त्यामध्ये ते गुरुजी सांगतात की हा तर्पण आहे, किंवा बरेच जण सांगतात आमच्याकडे हा तर्पण आहे. तर्पण म्हणजे काय, तर काहीतरी देणं. पूर्वजांनी आम्हाला जे काय बऱ्यापैकी काय काय दिलेलं आहे त्यांच्या कृपेमुळे आम्ही आज काही गोष्टी, पूर्वजांनी आपले शेती भात्या राखून ठेवलेल्या आहेत म्हणून आपल्याकडे आज जरा तरी काहीतरी घरदार शेती भाती आहे. नाहीतर आपल्याला केव्हाच या इतरांचे आक्रमण जेव्हा झाले तेव्हा ते सगळं लुटून गेलं असतं. पण आपल्या पूर्वजांनी ते राखून ठेवलेलं आहे. पूर्वीचे लोक म्हणायचे की नाही, थोडीशी तरी शेती आणि राहायला घर एवढं तरी पाहिजे, म्हणजे डोक्यावर छप्पर आणि खाण्यापुरता भात एवढं तरी माझ्या शेतामध्ये व्हायला पाहिजे, एवढं तरी माझ्याकडे हवं. हे माझी मुलं बाळ उपाशी राहता उपयोगी नाहीत, असं पूर्वीच्या लोकांचं म्हणणं असायचं. आत्ताला आता वाटण्या आणि हे याच्यामुळं किंवा करणं होत नाही म्हणून शेती बऱ्याच सगळेजण विकून टाकतात, पण तसं उपयोगीच नाही. म्हणून ते तर पण त्या पूर्वजांचे हे उपकार आहेत आपल्यावरती आणि त्या उपकारांचं आपण काहीतरी देणं लागतो, म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं हे जे आहे ते म्हणजे तर्पण होय. बिंदू म्हणजे विशिष्ट ठिकाण. बिंदू म्हणजे एखादं काही आपण कुंकू लावतो तेव्हा एक विशिष्ट ठिकाण, एक बिंदूवरती आपण हे आपली टिकली किंवा कुंकू लावत असतो. किंवा एक विशिष्ट बिंदू हा कानामध्ये कानातलं घालण्यासाठी जेव्हा कान टोचलं जातो तेव्हा सुद्धा एक विशिष्ट ठिकाणीच कान टोचलं जातं. कुठेतरी वर टोचलाय, कुठेतरी खाली टोचलाय असं कधी होत नाही. विशिष्ट बिंदू, एक ठिकाण, आणि ते मध्यभागी शक्यतो असतं. आणि तिसरा जो शब्द आहे त्या नामामधला, बिंदू झालं, तर्पण झालं. आता संतुष्टा म्हणजे ती प्रसन्न होते. आता बघा, हे शब्दशः अर्थ झाले. आता आपण बघायचंय इथं जे मध्यबिंदू किंवा विशिष्ट ठिकाण म्हटलेलं आहे, मध्यभाग जे म्हटलेला आहे तो बिंदू म्हणजे श्रीचक्राशी संबंधित असलेल्या स्थानाचं महत्व आहे. श्रीचक्र किंवा श्रीयंत्र जर आपण बघितलं तर त्या त्रिकोणाच्या भोवती पुन्हा त्रिकोण मग परत पाकळ्या वगैरे, हे असं श्रीचक्राची आकृती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण त्याचा बराचसा अभ्यास केलेला पण आहे. आणि श्रीचक्र पण आपण म्हणजे हे मूलाधार चक्र वगैरे, आज्ञाचक्र, याही सगळ्याच्या दृष्टीनं सुद्धा आपण त्याचा अभ्यास बऱ्यापैकी केलेला आहे. तर ह्या बिंदूवर जी देवता किंवा जी देवी आहे ती देवी म्हणजे ही ललितांबिकाच आहे. आणि तिला काही नैवेद्य आपण अर्पण करतो. आता इथं तर्पण म्हटलेला आहे शब्द, पण ही तर्पण म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे असा अर्थ आहे. म्हणून आपण तिला नैवेद्य अर्पण केला जातो आणि ती नैवेद्याने ती तृप्त होते. तिला जर आपण काही दिलं तर ती आनंदानं ते ग्रहण करते आणि आपल्यावरती प्रसन्न होते, संतुष्टा. तिला ते आवडतं आणि ती आपल्यावरती संतुष्ट होते. चक्रातील मध्यभागी असणारा जो मध्यबिंदू आहे तिच्यावर तिचे स्थान आहे. मागील एका नामामध्ये आपण बघितले बैंद आसन. त्या बिंदू स्थानाला बैंद आसन असं संबोधलं गेलेलं आहे. ही 9व्या आवरणाची अधिष्ठात्री देवता असं समजलं जातं. आणि इथं तिला महात्रिपुर सुंदरी या नावानं तिचं पूजन केलेलं. म्हणजे 9वं आवरण जे आहे ते म्हणजे ह्या ललितांबिकेचं स्थान आहे आणि ती अधिष्ठात्री देवता आहे. सर्वानंदमय बिंदूवर हा जो बिंदू आहे हा सर्व आनंदमय, म्हणजे सगळं आनंद घडणारा, असा आनंदमय असणारा, आनंदानं युक्त, आनंद देणारा, आनंद असणारा असा हा बिंदू आहे. आणि आपण तिला नैवेद्य दाखवला, त्या स्थानावर आपण तिला नैवेद्य दाखवला की ती प्रसन्न होते आणि साधकाचं हित त्यातून साधलं जातं. येथे आपण ललिता सहस्रनामाने कुंकुमार्चन करतो श्रीयंत्रावरती वगैरे. तर आपण शक्यतो काय करतो, आपण काय अर्चन करत असताना अगदी कडेला घालतो का? नाही. आपण काय करतो, आधी सगळ्यात ज्या श्रीयंत्राचा मध्यभाग जिथं आहे तिथं आपण अगोदर कुंकू घालायला सुरुवात करतो. मग आपोआप हळूहळू बाकीची जी द्वार वगैरे आहेत तर त्यानुसार त्यांच्यावरती पुन्हा ते कुंकुमार्चन केलं जातं. हे जे बिंदू अर्पण आहे, म्हणजे बिंदूवरती आपण जे काय देतो त्यामुळं ती देवता म्हणजे आमची ललितांबिका महात्रिपुर सुंदरी या नावानं तिचं जे पूजन केलं जातं तिथं ती संतुष्ट होते आणि आपल्या साधकाला सुद्धा तिचं
प्रसन्नता साधकाला सुद्धा दिसते, किती प्रसन्न आहे आपल्यावरती, त्याला कळतं. कारण त्या साधकाचं हित कशात आहे, त्याचं चांगलं भलं कशात आहे हे तिला कळतं. आणि त्यामुळं इथं सुद्धा असं सांगितलं जातं की इथं जर आपण ध्यानधारणा करणार असलो तर दोन भुयांच्या मध्ये जो बिंदू आहे त्या बिंदूवरती लक्ष केंद्रित करून आपण ध्यानधारणा करायची आहे आणि त्यातून आपल्याला शाश्वत आनंद प्राप्त होणार असतो. आणि म्हणून बिंदू तर्पण संतुष्टा, म्हणजे त्या बिंदूवर आपलं मन जर एकाग्र झालं तर आपोआपच काय होतं की त्या जगदंबेची, त्या भगवतीची पूजा, तिचं ध्यान आपल्याकडून सहजपणानं केलं जातं आणि ती आपल्यावरती प्रसन्न होते. आणि हेच जर आपण विशेष अर्घ्य तयार करून, विशेष कुंकुमानं, विशेष फुलांनी असं जर मंत्रासहित तिची जर पूजा केली, त्या बिंदूवरती ते हे सगळं जर आपण अर्पण केलं तर आपोआपच ती आपल्यावरती प्रसन्न होणारच. या नवरात्रामध्ये बरेच जण बघा 108 फुलं वाहून त्यांची फुलांचं नावं ठरलेली असतात की पहिल्या दिवशी ही फुलं व्हा, दुसऱ्या दिवशी ती व्हा. मग ते तसं जमा करून तेवढ्या फुलांचं अर्पण त्या यंत्रावरती केलं जातं की जेणेकरून ती श्रीमाता आपल्यावरती प्रसन्न व्हावी. आणि आईची कृपा ही आपल्यावरती सदैव व्हावी. कारण कितीही काही झालं तरी आईला आपलं लेकरू प्रियच असतं आणि आपण सगळीजण तिची म्हणून आपण प्रार्थनेमध्ये सुद्धा म्हणतो, माते आम्ही प्रिय शिशूच जे नाते, आम्ही लहान बाळा आहोत तुझे, दुसरं कोणतंही नातं आमचं तुझ्याशी नाही आहे, आम्हाला तू आई म्हणूनच हवी आहेस. आणि त्यामुळं हे सगळं तर आपण तिला मंत्रासहित पूजन तिचं जर केलं तर ती नक्कीच प्रसन्न होणार. आणि म्हणून त्या वाग्देवींनी तिचं इथं बिंदू तर्पण संतुष्टा, कारण त्या श्रीयंत्राच्या मध्यबिंदूवरती ते विशेष प्रकारचं अर्पण जर आपण काही केलं तर नक्कीच ते प्रसन्न होणार. आणि त्यातल्या त्यात शुक्रवार, मंगळवार, नवरात्र वगैरे असं जेव्हा असतात तेव्हा तरी निदान आपण हे पूजन अर्चन केलं पाहिजे की जेणेकरून वातावरणामध्ये सुद्धा आपोआपच ती ऊर्जा, ती स्पंदनं निर्माण होतात आणि आपल्याला त्यामुळं आपलं अहित होण्यापासून आपण लांब राहतो. कोणत्याही दुष्ट शक्ती आपल्याभोवती येत नाही. तिचं पुढचं नाव आहे 975 नंबरचं नाव आहे पूर्वजा. बघा आता पूर्वजा, मग मी पूर्वजांचा उल्लेख केला आधीच्या नावामध्ये. हे तर्पण करतात, पूर्वजांनी आपल्याला ठेवले म्हणून आपण एवढं छान आनंदानं जगू शकतोय. नाहीतर आपल्यावरती परक्यांच्या आक्रमणानंतर आपली फार वाट लागली असती किंवा बऱ्यापैकी काही लोकांची तसं वाताहात झाली पण आहे. पण ज्यांचे दैव बलवत्तर आहे म्हणतात, ज्यांच्यावरती ह्या भगवतीची कृपा आहे, त्यांच्याकडं त्यांचं वैभव थोडंफार तसं राहिलं आणि आज तागायत ते पुढं पुढं आलेलं आहे. पूर्वजा, पूर्व म्हणजे या जन्माआधी, म्हणजे आधी जिचं, आधी ही म्हणजे या जन्मामध्ये ती आपल्याला त्रिपुर सुंदरी किंवा भगवती देवी किंवा ललितांबिका ह्या नावानं आपल्याला ती माहिती आहे. पण या आधी सुद्धा ती होतीच, म्हणजे जिचं अस्तित्व आहे ती आत्ता आपल्याला माहित झाली. आता मी मागं पण तुम्हाला सांगितलं की ह्या ललिता देवीचं महात्म्य हे आधी इथं महाराष्ट्रामध्ये तर फार कमी आहे. इथं श्री सुक्त म्हणतात, श्रीदेवी किंवा महालक्ष्मी देवी हिच जास्त गुणगान गायला जायचं. पण जसं ललिता देवीचं महात्म्य कळलं तसं आपण त्या देवीची सुद्धा भक्ती, शेवटी देवी एकट्याच आहेत, एकच आहे आणि तिच्याच शक्ती देवता बाकीच्या सगळ्या ठिकाणी आहेत. पण तरी सुद्धा ललिता देवी ही आपल्या पूर्वजन्माच्या अगोदर सुद्धा पासून ती आहे, म्हणजे तिचं अस्तित्व हे पूर्वपार चालत आलेलं आहे. म्हणून आपण आपल्या ज्या कुलदेवी असतात, आपल्या कुळाच्या देवी, म्हणजे आपलं कुळ कुठपर्यंत आहे आपल्याला अजून माहिती झालेलं नसतं. फार तर आपण आजोबा, पणजोबा, खापरपणजोबा, त्याच्या पुढचे एखादे असे आपण सांगू शकतो, पण त्याच्यानंतरचं कोण होतं हे आपल्याला सुद्धा माहीत नसतं. तसं म्हणजे आपल्या पूर्वापार आलेल्या कुळामध्ये, पूर्वापार आलेल्या आपल्या पूर्वजांमध्ये तिचं अस्तित्व आहे. ती ब्रह्म आहे म्हणजे, आणि आपण तिला नेहमी ब्रह्मस्वरूपिणी म्हणतोच आहोत. मग तिचं अस्तित्व आहे, त्यामुळे तिचं वास्तव्य शाश्वत आहे. तिच्या निर्मितीच्या क्रियेची जाणीव होण्यापूर्वी सुद्धा, म्हणजे ती या सृष्टीची निर्मिती करते याची जाणीव आपल्याला झाली आणि त्यापूर्वीही ती होतीच.
पण आपल्या कारण काय तिनेच विश्वाची निर्मिती केली आहे आणि माया भ्रम हे क्षणभंगूर वास्तवाचे स्वरूप असलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे सगळे मायेचा प्रभाव आपल्याला आपण आता नेहमी म्हणतो की आपले हे कर्मेंद्रिय आपली वासना काम क्रोध हे सगळे जे आहेत हे काय आहेत ही माया आहे सगळी. म्हणजे आपल्याला हे सगळं चांगलं पण हा शरीर ही माया आहे पण शरीराच्या आतमध्ये परमात्मा आहे आणि त्याची जाणीव करून घेणं ते ब्रह्माची जाणीव करून घेणं हे आपल्यासाठी योग्य आहे आणि हे तिला म्हणून ती शाश्वत आहे. म्हणजे पूर्वापार तिचं अस्तित्व आपल्याला मान्य आहे आणि ते आपण चालत आलेलं आहे. ब्रह्माला कोणतेही नाव नाही रूप नाही माया ही ब्रह्माचीच निर्मिती आहे. आजकाल काही घराण्यांमध्ये काही कुळांमध्ये ते सांगतात की आम्हाला आमची कुळदेवी काय माहीतच नाही आम्ही इकडं महाराष्ट्रात आलो कोकण सोडून आणि ती कुठली देवी होती मला माहितीच नाहीये त्यामुळं इथं आता आहे ना आम्ही पुण्यात आहे ना आता जोगेश्वरी हीच आमची कुलदेवी आम्ही हिचीच भक्ती करतो. कुलदेवीची भक्ती करायला काहीच हरकत नाही पण पूर्वापार तुमच्या कुळामध्ये जी तुमचं रक्षण करण्यासाठी म्हणून कुलदेवी म्हणून जी आहे तिचं तुम्ही पूजन करणं तिची आठवण करणं तिची भक्ती करणं हेही तितकंच गरजेचं आहे. तुम्ही इथं राहताय तर इथल्या देवीची पूजा जरूर करा पण त्या कुलदेवीची कारण त्या कुळाची समृद्धी कुळाचं चांगलं होण्यासाठी संपन्नता येण्यासाठी ही तिचीच कृपा आपल्यावरती हवी असते आणि म्हणून आपण ही पूर्वजा असणारी ही ललितांबिका ज्या रूपामध्ये आहे त्या रूपामध्ये आपण तिची पूजा केली पाहिजे. कारण माया ही सगळी माया आहे आजूबाजूची जी आहे ती सगळी माया रूप आहे ब्रह्माची निर्मिती आहे. ती एक उत्तम सक्षम अशी प्रशासक सुद्धा आहे. म्हणजे ही ललितांबिका जी आहे प्रशासक आहे म्हणजे सगळं चालवण्याची ताकद सर्व नियंत्रण विश्वाचं नियंत्रण करण्याची ताकद तिच्याकडे आहे. ही परमात्म्याची शक्ती आहे. या सृष्टीला टिकवण्यामध्ये महत्वाची भूमिका ही ललितांबिकाच बजावत असताना आपल्याला दिसतेय. कारण तिच्या गतीच्या ऊर्जेशिवाय निर्मिती कधीही होत नाही. विश्वनिर्मिती जेव्हा प्रलयकाल झाला तेव्हा त्यानंतर जेव्हा विश्वनिर्मिती झाली त्या सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी ही शक्ती प्रकट झाली आणि मगच ती पूर्वापार आलेली तिची जी शक्ती आहे त्या शक्तीनुसार निर्मिती होत गेली आणि मग आपण त्यानुसार भक्ती करत ती कुलदेवी आपल्या कुलाची म्हणजे सर्व परमात्म शक्ती जी आहे ती प्राणी मात्र सगळं या सृष्टीमध्ये जे जे म्हणून काही आहे जे सजीव प्राणी आहे ज्याच्यामध्ये सजीवता आहे त्या सगळ्यांची ती जननी आहे. म्हणून तिला पूर्वजा असं म्हटलेलं आहे. म्हणजे पूर्वापार जी जन्म देऊ शकणारी आहे सजीव सृष्टीची निर्मिती करू शकणारी आहे प्राणीमात्राची जननी आहे परमात्म शक्ती आहे अशी ही शक्ती म्हणजे ही ललितांबिका देवी आहे आणि हीच आपल्या एक उत्तम प्रशासक आहे आणि ती आपल्याला चांगल्या प्रकारे कार्यक्षमता देते आणि तिची भक्ती करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करते आपल्याला तेवढं ज्ञानही प्रदान करते. म्हणून तिला पूर्वजा असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या जन्माच्या अगोदरपासनं तिचं हे कार्य चालूच आहे. पूर्वापार तीच आपल्या पाठीशी आहे. म्हणूनच आपण आपल्या पिढीपर्यंत चांगल्या प्रकारे अगदी आपलं कार्य चांगल्या प्रकारे पार पाडत आहोत. म्हणजे याही पुढच्या पिढ्यांना सुद्धा त्याची पुण्यही मिळायला पाहिजे. आपण सगळं म्हणतात की आपण केलेलं आपल्या मुलाबाळांना म्हणजे पुढच्या पिढीला ते आपोआप संक्रमित होतं असं म्हटलं जातं. पण जी पुण्याई करू ती संक्रमित होते पुढच्या पिढीसाठी. त्यामुळं त्यांनी जर आता तीच पुन्हा जर पुण्याई करण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांच्या मुलाबाळांना पुढे जाणार आहे. आणि म्हणून या ह्या देवीचं म्हणजे त्या ललितांबिकेचं पूजन अर्चन करणं गरजेचं आहे असं या वाग्देवींना वाटतंय. म्हणून त्या तिला पूर्वजा या नावानं संबोधताना दिसत आहेत आपल्याला या ललिता सहस्त्रनाम स्तोत्रामध्ये. पुढचं जे नाव आहे ते आहे त्रिपुरांबिका. 976 नंबरचं नाव आहे त्रिपुरांबिका. आता त्रिपुरांबिका म्हणजे ही जी आहे ही 8व्या आवरणाची म्हणजे श्रीचक्रामध्ये जी आवरण 1, 2, 3 वर आपण जातो 8वं 9वं आवरणपर्यंत 10व्या आवरणापर्यंत. तर ही जी आवरण आहे ती 8व्या आवरणाची श्रीचक्राच्या
आच्छादनाची जी अधिष्ठात्री देवता आहे, हे आवरण म्हणजे श्रीचक्राच्या सर्वात आतील त्रिकोण आहे. म्हणजे 8वं आवरण जे आहे श्रीचक्राचं, म्हणजे सगळ्यात आतील जो त्रिकोण आहे, मग त्या त्रिकोणाच्या भोवती पुन्हा मोठा त्रिकोण वगैरे असं आपण काढतो, मग तिथं 4 त्रिकोण तयार होतात, असं वगैरे त्याची आकृती काढताना आपण बघतो. तर हे जे आहे, हा सगळ्यात आतला श्रीचक्राच्या आतला जो त्रिकोण आहे, ही ललितांबिका त्रिपुरांची ह्या त्रिपुरांची, ह्या त्रिकोणाची 3 टोकं म्हणजे त्रिपुर, 3 राज्य, 3 खंड, 3 भूमी, 3 लोक, हे सगळं तिला अभिप्रेत आहे. त्याच्यामध्ये 3 आकड्याशी संबंधित जे आहे ते सगळं तिला अभिप्रेत आहे. आणि त्या सगळ्याची जननी जी आहे ती म्हणजे ही ललितांबिका आहे. जगाच्या 3 अवस्थांची ती माता आहे. म्हणजे बघा, आपण जेव्हा जन्मतो, जीवाची जी अवस्था आहे म्हणजे बालपण, तरुणपण, वृद्धपण, या सगळ्या अवस्थांमध्ये तिचीच शक्ती कार्यान्वित असते. आणि त्यामुळं त्या जीवांची ती माता आहे. आणि पूर म्हणजे जीव असं जर आपण समजलं तर त्रि म्हणजे 3 पुरांची म्हणजे ह्या जीवाची सुद्धा ती माता आहे. त्रिपुरा अंबिका आहे. आता इथं पुढं अंबिका असं सुद्धा नाव तिला त्रिगुणांबिका असं नाव दिलेलं आहे. पुढचं त्रिगुण म्हणजे 3 गुणांची आई आहे. 3 गुण कोणती आहेत आपल्याला? तर इथं निर्मिती, पालन पोषण आणि विलोपन म्हणजे नाश करणं, संहार करणं, असे जे गुण आहेत या 3 टोकांचे रक्षण श्रीचक्राच्या 3 महत्वाच्या देवता करत असतात. आता म्हणजे त्रिपुरांबिका मध्ये ती अंबिका म्हणजे जननी या अर्थानं आली त्या छोट्या त्रिकोणामध्ये. आणि पुढे जे त्रिकोण सगळे येणार आहेत त्या त्रिकोणांची टोकं म्हणजे ह्या 3 गुणांची ती आई आहे. म्हणजे ती सगळ्यांची जननी आहे, माता आहे. आणि तीच सगळ्यांची निर्मिती करते, पोषणही करते आणि विलेपन सुद्धा करते म्हणजे नाश करते. श्रीचक्राच्या ह्या 3 ज्या महत्वाच्या देवता सांगितल्या जातात 3 टोकाला असणाऱ्या, कारण ती सगळं स्वतः एकटी करू शकत नाही, करूही शकेल परंतु ती आपल्या सहाय्यक देवतांच्या द्वारे हे सगळ्यांचं रक्षण करून घेते. त्यामुळं त्या 3 देवता म्हणजे एक म्हणजे वामा, दुसरी वज्रेश्वरी आणि तिसरी भगमालिनी, या 3 देवता, या 3ही देवता आहेत. आणि ह्या 3 देवता म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांची रूप आहेत असं जरी मानलं तरी सुद्धा चालण्यासारखं आहे. कारण ब्रह्मा, विष्णू, महेश सुद्धा तेच कार्य करतायत. ललितांबिका सुद्धा तेच कार्य करते. म्हणूनच तिला ब्रह्मा आपण असं म्हटलेलं आहे, ब्रह्म म्हटलेलं आहे तिला. कारण जसं विष्णू हे ब्रह्मा निर्मिती करतो, विष्णू पालन करतो आणि रुद्र ते सगळं संहार करायचं काम करत असतो, तसं ही ललितांबिका सुद्धा या 3ही टोकांवरती ह्या 3 देवता तिने बसवलेल्या आहेत. म्हणजे 3 देवता कार्य करतायत, वामा, वज्रेश्वर आणि भगमालिनी. आणि ह्या सगळ्या जणी ह्या ईश्वरी देवता हे सगळं कार्य पार पाडत असतात. ह्या सगळ्यांचं संरक्षण करण्याचं काम या भक्तांचं, साधकांचं हे त्यांच्यावर अवलंबून आहे. श्रीचक्रात ह्या 9व्या आवरणामध्ये, मग पहिल्यांदा आपण त्रिपुरांबिकेचं जेव्हा बघितलं तेव्हा 9व्या आवरणामध्ये ही भगवतीची पूजा ललितांबिका या नावानंच केली जाते. येथे ती आतील त्रिकोणातील टोकांच्या बिंदूऐवजी मध्यबिंदूवर ऐक्य करता. म्हणजे त्रिकोणाचा मध्यबिंदू जिथं येतो त्या बिंदूवरती स्वतः ललितांबिका आहे. आणि त्रिकोणाचे 3 बिंदू जे आहेत त्याच्यावरती ह्या वामा, वज्रेश्वर आणि भगमालिनी ह्या देवता आहेत. आणि त्यांच्याच आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा आपण कुणाची पूजा करतो तर आपोआपच ललितांबिकेची पूजा करतो. आणि ह्या त्रय ऐक्याचा योग म्हणजे ह्या 3 जणी आणि ही या सगळ्यांचं जेव्हा ऐक्य होतं, एकत्रितपणा येतो. आपण बघा, एक काठी जर असेल छोटीशी तर आपण मोडू शकतो, पण अशा 3-4 काठ्या जर एकत्र आल्या तर त्या मोडणं आपल्याला अवघड आहे किंवा त्यांचा नाश करणं आपल्याला जसं अवघड जातं, तसं इथं ह्या सगळ्या 3 जणी आणि ही आपली ललितांबिका जर एकत्रितपणे तिथं आल्या, त्यांचं कार्य करायला लागल्या, तर मात्र आपण काय त्यांच्या कार्याला विरोध करू शकत नाही. आपण त्यांचं ऐक्य झालं की 3 बंधूंचं ऐक्य म्हणजे हे त्रैलोक्य होतं आणि त्रैक्य होतं. आणि तेथे ते एकत्रित येऊन त्या परब्रह्म बनतात. म्हणजे ललितांबिका स्वतः तिथं परब्रह्म बनते. म्हणजे ती
परम असणाऱ्या शिवाबरोबर ती तिथं एकत्रित येते आणि या ठिकाणी ती निर्गुण स्वरूपात निरंतर तेजस्वी बनते आणि आपोआपच आपल्या सगळ्या भक्तांना सच्चित आनंदाची प्राप्ती करून देते. आणि म्हणूनच देवी म्हणतायत की ही त्रिपुरांबिका आहे, जगाची जगत जननी आहे, ती सगळ्यांचं कल्याण करणारी, हित साधणारी आहे. म्हणूनच ती आपल्या सहाय्यक देवतांबरोबर ऐक्य साधते आणि तिथं परम ब्रह्म स्वरूपामध्ये निर्मिती होऊन ती येते आणि आपल्या साधकांच्या मनामध्ये ध्यान धारण करणे, त्यांचं हित साधणे यासाठी ती प्रयत्न करते आणि त्यांना सुद्धा सच्चित आनंदाची, शाश्वत आनंदाची प्राप्ती करून देते. म्हणून इथं वाग्देवी तिला त्रिपुरांबिका असं म्हणतात. हा झाला 178 नंबरचा श्लोक. आता आपण 179 नंबरच्या श्लोकाकडे वळूया. जेवढा होईल तेवढा तरी आपण संपवण्याचा प्रयत्न करूया. 79 याचा नंबरचा श्लोक असा आहे. दशमुद्रा समाराध्या त्रिपुरा श्रीव शंकरी ज्ञानमुद्रा ज्ञानगम्या ज्ञातृज्ञेय स्वरूपिणी. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 5 नावं बघायचे. दशमुद्रा समाराध्या पहिलं नाव आहे तिचं, म्हणजे 977 नंबरचं नाव या श्लोकातलं. आता आपण 977 नंबरचं नाव बघतोय. दशमुद्रा मुद्रा आपल्या बऱ्याचशा, आता काही आपल्या ग्रुपवरती कितीतरी छान छान माहिती सारखं पाठवतात. कोणी मुद्राचे प्रकार पाठवतात, ते मुद्रा केली, ही मुद्रा केली, काय फायदा होतो वगैरे बरेच लोक काय. तर ह्या ज्या मुद्रा प्रकार आहेत, तर दशमुद्रा म्हणजे बोटांच्या हालचाली करून अवभावांनी युक्त पूजन करणं, त्याला मुद्रा म्हणतात. दशमुद्रा म्हणजे 10 बोटांच्या साह्यानं अवभावयुक्त पूजन करणं, समाराधना करणं, समाराध्या म्हटले. सम आराध्या ही आराध्य देवता आहे आणि तिचं समाराधन करणं, पूजा करणं हे आपलं काम आहे. म्हणजे त्या मुद्रांच्या साह्यानं तिचं पूजन करणं. आपण जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा सुद्धा आपण ही तर्जनी आणि अंगठा एकत्र करतो आणि ही 3 बोटं पसरलेली असतात. म्हणजे अशा तऱ्हेनं आपण असे हात ठेवतो आणि मग मांडीवरती ठेवतो आणि मग ध्यानाला बसतो. किंवा आपण जेव्हा रुद्रामध्ये शिकलो होतो की आपण जेव्हा न्यास करतो तेव्हा न्यासामध्ये सुद्धा अंगुष्ठा भ्याम नमः, तचनी भ्याम नमः, मध्यमा भ्याम, हे प्रत्येक बोटाला स्पर्श करून त्यानुसार आपण त्याला नमस्कार, म्हणजे या मुद्रा आहेत एक प्रकारच्या, त्याला आपण ॲक्युप्रेशर किंवा ॲक्युपंक्चर थेरपी सुद्धा म्हणतात. की तिथं आपोआप तिथं आपण दाबलं जातो टोकावरती आणि त्यानुसार आपल्या शरीरामध्ये काही स्पंदनं निर्माण होतात आणि आपले काही विकार त्यामुळे नष्ट होतात. म्हणून ही जी ध्यान मुद्रा आहे, ध्यान मुद्रेमध्ये आपण तर्जनी अंगठा एकत्र करतो आणि 3 बोटं सरळ ठेवतो आणि या ध्यान मुद्रेनुसार आपण जर बराच काळ असं बसलो तर आपल्या शरीरातनं एक प्रकारची स्पंदनं आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतात आणि आपलं ध्यान लागतं. या मुद्रा म्हणजे काय आहे, तर ह्या देवतेच्या ऊर्जेचं प्रतिनिधित्व करतात. मुद्रा करणं म्हणजे काय, तर एक मुद्रा म्हणजे एक देवतेचं प्रतीक आहे आणि त्यानुसार आपण ते पूजन केलं, म्हणजे त्याची जर आराधना केली, कारण त्या मुद्रा म्हणजे त्या बोटांचं स्वरूप आणि तिथं ते प्रतिनिधित्व करताना दिसत आहे. आणि साधक, देवता आणि साधक यांच्यातील देवाणघेवाणीचे जणू गुप्त संकेत आहे. त्याला त्यांनी छान उपमा दिली आहे वाग्देवींनी. त्या काय म्हणतायत की अशा बोटांच्या मुद्रा करायच्या आणि त्यांना काहीतरी मंत्र मनात म्हणायला सांगायचा. ह्या मुद्रांचे जे हावभाव आहेत, हे हावभाव म्हणजे त्या गुरुनी किंवा त्या देवतेनं त्या साधकाला सांगितलेला एखादा गुप्त संदेश, गुप्त संकेत आहे. आपण मला वाटतं हे दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये बघितलं होतं आपण. एक मिनिट.
दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये आपण ध्यानाचं जे तेव्हा श्लोक बघितले होते तेव्हा त्याच्यामध्ये आचार्य म्हणजे शंकराचार्यांनी वर्णन केलेलं आहे की ते अतिशय तरुण असणारे जे दक्षिणामूर्ती आहेत म्हणजे शंकर आहेत ते नुसते बसलेले आहेत फक्त आणि नुसतं दृष्टीनं आणि त्या शिष्यांना जे वयोवृद्ध आहेत सगळे शिष्य आणि त्यांना काही मुद्रा करायला सांगून हावभाव करायला सांगून त्यांनी त्यांना ज्ञानाची देवाणघेवाण केलेली होती. म्हणजे ह्या मुद्रांना किती वेटेज आहे बघा. त्या मुद्रानुसार म्हणजे जणू संकेत देतात. मुद्रांचा उपयोग अत्यंत शक्तिशाली आहे. त्या मुद्रेमध्ये आपण अनापन्न होणं समजा देवतेचे सुद्धा बघा काही ठिकाणी हात वर असतात, काही ठिकाणी अभय देणारा हात असतो, काही वरदहस्त असतो. म्हणजे हे जे प्रकार आहेत ह्या सगळ्यांमध्ये खूप शक्ती आहे, पॉवर आहे, शक्तिशाली आहे ते. आणि न्यास जे आपण करतो ते सुद्धा कशासाठी करतो तर शरीराला पवित्र करण्यासाठी बोटांनी शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मंत्रांचे श्रेय सामर्थ्य साठवून आपण मुद्रा केली जाते जी पूजा करायच्या अगोदर आपण करतो. म्हणजे काय होतं की त्या ठिकाणी की ते दिग्बंध आपल्या भोवती निर्माण होतात. त्यामुळं आपोआपच काय होतं की तिथं कुठल्याही वाईट शक्तींचा प्रवेश आपल्या अवतीभोवती येऊ शकत नाही. आपण जे काय कृत्य करतोय ते सत्कर्म आपल्या हातून व्यवस्थितपणे पार पाडतो. आणि म्हणून हे आव्हानात्मक आपण ह्या न्यास करण्याची पद्धती आहे. मुद्रा ह्या विविध बीजांचा गूढ शक्ती साध्य करण्यासाठी देखील वापरल्या जातात. बीजमंत्र जे आहेत त्या बीजमंत्रांचं उच्चारण करताना सुद्धा ह्या मुद्रांचा वापर केला जातो आणि ह्या मुद्रांमध्ये ती शक्ती साठवली जाते आणि त्या साधकाला त्याचा उपयोग होतो. म्हणजे ती गूढ शक्ती जी आहे ती साध्य करण्यासाठी या मुद्रा वापरतात. नृत्यकलेतही बघा नृत्यकला आपल्या जयमालाताईंचा आपण बघतो ह्या वयात सुद्धा त्या काही मुद्रा करतात बघा. त्या मुद्रा करताना त्या भावभावना व्यक्त करताना हातांच्या साह्यानं डोळ्यांच्या साह्यानं विविध भाव मुद्रा आपल्या पुढं प्रगट करत असतात, दाखवत असतात. उजवा डावा हात एकत्र घेणे, टाळी वाजवणे हे सुद्धा काय एक प्रकारची मुद्रा आहे. एक उजवा हात डाव्या हाताकडे घेणं, डाव्या हात उजव्या हाताकडे घेणं, दोन्ही एकत्र घेणं, काही आवाज निर्माण करणं, काही मुद्रा निर्माण करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत हे सगळं काय आहे शुभ ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया आहे. आपण जे करतो सगळ्याच ह्याच्यामध्ये न्यास वगैरे करताना अंगुष्ठाभ्याम नमहा नमस्कार करतो, पुन्हा हात जोडतो. म्हणजे हे सगळं काय आहे तर ती ऊर्जा साठवण्याचं काम आहे. आणि ही दशमुद्रा 10 बोट जी आहेत आपली त्या बोटांच्या सहाय्यानं आपण त्या मुद्रा करतो आणि ऊर्जा साठवण्याचा प्रयत्न करतो. श्री विद्येमध्ये तर देवी मातेच्या उपासनेत या दशमुद्रांचा जास्तीत जास्त वापर केला जातो. यात श्रीचक्र आणि त्याची 9 आवरणे, प्रत्येक आवरणावर एक शक्ती राज्य करत असते आणि त्यातल्या त्यात 9व्या आवरणावर असणारी ललितांबिकेची पूजा योनी मुद्रेतून केली जाते. म्हणजे त्यांनी काही अशा आकृती करून दाखवतात बघा. अशा योनी मुद्रामध्ये असं हात जोडून दाखवतात किंवा योनीचा आकार करून दाखवतात. बऱ्याचशा योनींची मुद्रांची नावं पण त्यांनी दिलेली. आणि ह्या 10 बोटांनी युक्त ज्या मुद्रा आहेत त्या सगळ्या त्या श्रीविद्येमध्ये शिकवतात. आणि त्यांनी जर आपण म्हणजे आपल्याला जे आवश्यक आहे समजा योनी मुद्रेचा अभ्यास केला आपल्याला योनी मुद्रेचं एक नाव आपल्या याच्यामध्ये येऊन गेलेलं आहे तर त्याचा जर आपण अभ्यास केला तर आपले जननेंद्रिय सर्व चांगली कार्यान्वित राहतात आणि योग्य प्रकारची संतती योग्य प्रकारचं आपले जनन शक्ती कार्यान्वित होते असाही त्याचा अर्थ आहे. म्हणजे ह्या प्रत्येक आवरणामध्ये एक शक्ती राज्य करते. आणि हे 9वं आवरण जे आहे इथं मात्र ललितांबिकेची पूजा केली जाते. षोडशी मंत्रानुसार त्रिखंडा मुद्रेने सुद्धा तिची पूजा करतात. म्हणजे विविध गुणांचे एकाच अस्तित्वात एकत्रीकरण. विविध गुणांचे 10 बोटांनी 10 गुण आपण दाखवू शकतो. हे बोट आपण दाखवण्यासाठी असतं दुसऱ्याकडे दाखवण्यासाठी. 4 बोट आपल्याकडे येतात हे आपण विसरतो. ही जी गोष्ट आहे म्हणजे ह्या सगळ्या बोटांच्या क्रिया आहेत. आपण बोटांनी सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. बघा टाळी वाजवायची झाली अस्त्राय फट म्हटलं की 3 बोटांचीच टाळी वाजवायची. अस्त्राय फट म्हटलं की 3 बोटच घ्यायचे टाळी वाजवायला. अक्षी टाळी वाजवायची नाहीये. म्हणजे त्या योग
माझे जे 3 गुण आहेत, सत्व रज तम, हे सगळं एकत्रित येऊ देत आणि छान कार्य माझं पार पाडू दे, असा त्याचा स्त्राय फट. त्याचा अर्थ काय? 3 गुणांचं एकत्रीकरण छान आणायचंय आपल्याला. म्हणजे माझ्या या तळहातामध्ये या 3 गुणांचं एकत्रीकरण येऊन माझं सर्व कार्य निर्विघ्नपणे छान पार पडू दे, असा त्याचा अर्थ. नाहीतर आपलं तामसी गुण वाढला, कोणावर तरी रागवलं, तो रागून रुसून निघून गेला, आपलं कार्य सगळं बिघडून जाईल. म्हणून या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या मुद्रेद्वारे आपण करतो. तर विविध त्रिगुणांचे एकाच अस्तित्वामध्ये एकत्रीकरण विधिवत देवीचे आवाहन करण्यासाठी या त्रिखंडी मुद्रेचा सुद्धा विधिवत वापर केला जातो. 1 मिनिट. म्हणून या नामामध्ये दशमुद्रा समाराधना, समाराधना म्हणजे पूजा, म्हणजे ह्या मुद्राद्वारे समाराधन केलं जातं देवीचं. आणि त्याही मंत्रांसह जर केलं, मंत्रांचं पठण मनापासून श्रद्धेनं केलं जातं आणि तीच खरं श्रद्धेय पूजा आपल्या देवदेवतांना मुद्रांनी तिचं जर पूजन केलं तर ती प्रसन्न करून घेणे होतं आपल्याला. आणि म्हणून वाग्देवी तिचं वर्णनच असं करताय की दशमुद्रा समाराध्या, आपल्या 10 बोटांनी युक्त अशा मुद्रा धारण करणं, मुद्रा करणं आणि त्या योगानं या देवतेचं पूजन करणं, समाराधना करणं, हे आराधना करणं हे आपल्याला कर्मप्राप्त आहे. आणि आपण त्यामुळेच तिला आपण आपलंसं करून घेऊ शकतो असं या वाग्देवींना सांगायचंय. पण हे करताना त्याच्यामध्ये श्रद्धा पाहिजे आणि श्रद्धेय पूजन आपलं झालं पाहिजे. आणि हे करताना जर आपण थोडं पठण केलं मंत्रांचं, मंत्र पण म्हटले चांगल्या प्रकारे, तर आपल्याला त्याचा जास्त चांगला परिणाम दिसतो. तीच खरी समाराधना होय. पुढचं जे नाव आहे 978 नंबरचं नाम आहे त्रिपुरा श्रीवशंकरी. त्रिपुरा श्रीवशंकरी. आता श्रीचक्रामध्ये असलेले त्रिपुराच्या पंचम चक्राची देवता त्रिपुराश्री ही आहे. म्हणजे त्रिपुर म्हणजे आपण बघितलं त्रिकोणामध्ये जी देवता आहे, त्रिकोणांबा वगैरे हे जे आपण आधी बघितलं, ती देवता त्रिपुरा देवता आहे. आणि पंचम चक्राची देवता, नंतर त्याच्याभोवती मोठं त्रिकोण काढलं की ते पंचम चक्र तयार होतं. आणि या आवरणाला सर्व वस्तूंची सिद्धी देणारी म्हणजे सर्वार्थ साधका म्हणून तिला ओळखलं जातं. हे आवरण गुरु आणि शिष्य यांच्यातील बंधन अधिक मजबूत करतं. म्हणजे हे जे आवरण आहे त्रिपुराश्री, आणि कारण ह्या आवरणामध्ये जर आपण भक्तीने पूजन केलं, श्रद्धेय भक्तीनं जर पूजन केलं तर गुरु आणि शिष्यामध्ये एक प्रकारचं नातं निर्माण होतं. कारण गुरुंना दिलेली जी तुम्हाला दीक्षा आहे त्या दीक्षेचं तुम्ही किती श्रद्धेनं पालन करता आहात, किती श्रद्धेनं तुम्ही तिची समाराधना करत आहात हे तिथं बघितलं जातं. आणि त्या दोघांमध्ये एक घट्ट नातं बांधलं जातं गुरु आणि शिष्यामध्ये. कारण गुरुला कळतं की माझा शिष्य कसा आहे, तर तो मी सांगितलेल्या मंत्रांचं तंत्रांचं योग्य रीतीनं पालन करतो आहे. त्यामुळं या श्रीचक्राची जेव्हा पूजा केली जाते तेव्हा विविध वस्तूंची नावं घेतली जातात आणि त्यांचं रूप आपल्याला तिथं दिसतं. म्हणजे आपण जेव्हा काही यज्ञयाग वगैरे केले जातात तेव्हा विविध वस्तूंची नावं घेऊन त्याच्यामध्ये त्याला अर्पण केलं जातं. तसं ह्या पूजनामध्ये सर्वार्थ साधिका असं त्यांनी म्हटले. सर्वार्थ साधक म्हणजे साधकाला सर्व अर्थानं सक्षम बनवण्याची जी कृती आहे ती हा त्रिपुरा देव म्हणजे त्रिपुराश्री म्हणून जी देवी आहे पंचवक्राची, तिच्याकडनं हे केलं जातं. हे चक्र हे 9 आवरणांचं आहे आपल्याला माहिती आहे. प्रत्येक आवरणात एक देवता तिच्या अध्यक्षतेखाली म्हणजे तिच्याच अधिपत्याखाली ते एक आवरण आहे. याची पण माहिती आपण प्रत्यक्षपणे बऱ्याच नामांमधून आधीच नमूद झालेलं आहे, आपण करून घेतलेली आहे. म्हणून या नामाचा अर्थ असा आहे की त्रिपुराश्री ही ललितांबिकेचाच एक भाग आहे. आणि आता शेवटच्या नामांचा उल्लेख करताना ललितांबिकेला प्रकट करण्यापूर्वी
म्हणजे अजूनही तिचं ललितांबिका असं नाव कुठंही आलेलं नाही. आपण हे ललिता सहस्रनाम स्तोत्र असं म्हणतोय म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण तिचं नाव घेतोय की ललितांबिकाच ही आहे, ललितांबिकाचंच हे कार्य आहे, तिचंच हे रूप आहे असं आपण म्हणतोय. पण प्रत्यक्ष स्तोत्रामध्ये ललितांबिका असं नाव किंवा महात्रिपुर सुंदरी असं नाव कुठंही आलेलं नाही. वैशिष्ट्य आहे. आता ही शेवटची जी नावं आहेत 10, 15, 20 काहीतरी, तर त्या नावांमध्ये आता काय आहे की ललितांबिकेचा प्रकट करण्यापूर्वीचा जो सर्वोच्च ज्ञानासाठी ती ओळखली जाते आहे. आणि म्हणून त्रिपुराश्रीला वाग्देवींनी वंदन केलंय. म्हणजे तिला आता त्रिपुराश्रीला श्रीवशंकरी, श्री म्हणजे सगळं असणारी, तिच्याकडे सर्व गुण आहेत अशी त्रिपुराश्री आहे. आणि तिला आणि ती शंकरी म्हणजे शिवाबरोबर असणारी अशी ही देवता आहे. आणि म्हणून सहस्रनामामध्ये जेव्हा भक्त प्रवेश करणार, ओळख करून घेणार, तेव्हा ते आता काय होते, आपण सुद्धा बघा इतकी एक 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 नाम करत करत केव्हा होईल जर आता आपण अगदी शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. आता आपण 180 नावापर्यंत आपण आज आलेलो आहोत. 79 नाव संपलेलं श्लोक आता आज आपण वाचलेला आहे. म्हणजे आपण आता फक्त 80, 81, 82 तीनच श्लोक आपल्याला राहिलेले आहेत स्तोत्रातले. म्हणजे आता तिची खऱ्या अर्थानं आपल्याला ओळख होणार आहे. किती कशी आहे तर शेवटच्या नामांचा उल्लेख करताना ती आता प्रकट होणार आहे आपल्याकडं. आणि सर्वोच्च ज्ञानासाठी आपण या ललितांबिकेला ओळखतो. आणि या त्रिपुराश्रीला वाग्देवींनी इथं वंदन करण्याचा प्रयत्न केले. म्हणजे तिची ओळख करून दिली की ही ज्ञानी सर्वोच्च माता, सर्वज्ञ असणारी अशी ही त्रिपुराश्री आहे. आणि आता या सहस्रनामामध्ये आपण जेव्हा प्रवेश करणार, त्या नामांचा अर्थ समजावून घेणार आहे. पण अर्थ समजावून घेत आपण जेव्हा त्या नामातून बाहेर पडतो, कारण आता तिथे ललितांबिका पूर्ण प्रगट होते. प्रत्येक नामाचा अर्थ समजल्यावर आपल्याला तिथं त्याचा साक्षात्कार झाल्यासारखा वाटतो. म्हणूनच वाग्देवी तिचा उल्लेख त्रिपुराश्री म्हणजे शिवशंकराची पत्नी म्हणून इथं करतायत. शंकरी असा तिचा उल्लेख करतायत. कारण शिवच तेथे सर्वोच्च ज्ञान देतो. कारण सर्वोच्च ज्ञान आपल्याला शिवाकडनं मिळणार आहे. पण त्यासाठी सहाय्यभूत कोण होणार आहे तर ललितांबिका होणार आहे. म्हणजे त्याची शंकरी ही जी आपली माता आहे हीच आपल्याला त्या शिवापर्यंत घेऊन जाणार आहे असे वाटते. आणि ते सहाय्य होत आहे. म्हणजे सर्वोच्च ज्ञान देण्याचं कार्य जे आहे त्याला सहाय्यभूत होणार ही जी कोण आहे ही शंकरी आहे, म्हणजेच ललितांबिका आहे. म्हणजे आता आपल्याला या नावांमध्ये तिचं प्रकटीकरण झालेलं दिसतंय. इथं शिवशक्ती एकत्र येत आहेत, शिवशक्तींमुळे हे झालं, हेच आतापर्यंत आपण बघितलेलं आहे. आता त्याचं प्रत्यक्ष प्रकटीकरण देवी मातेचं आपल्याला दिसून येते. आता पुढचं जे नाव आहे 979 नंबरचं ज्ञानमुद्रा. आता ही एक ध्यानधारणेतील मुद्रा आहे. ज्ञानमुद्रा ही जी आहे ध्यानधारणेमध्ये एक विशिष्ट तऱ्हेनं मांडी घाला, बसा, आपले डोळे जरी बंद असले तरी भ्रूमध्यामध्ये आपलं लक्ष एकत्रित करा, म्हणजे एकाग्र करा वगैरे असं जेव्हा सांगितलं जातं ही ध्यान मुद्रा आहे. आणि यालाच चिन मुद्रा असं सुद्धा म्हणतात. आता हे आपण का करायचंय असं तर त्यासाठी की ज्ञान म्हणजे काय, ज्ञान मुद्रा म्हटलेलं आहे. ज्ञान म्हणजे सर्वोच्च ज्ञान सगळ्या गोष्टीमधलं, म्हणजे वेदांतलं ज्ञान आपल्याला यायला पाहिजे, उपनिषदामधलं यायला पाहिजे, प्रपंचामधलं यायला पाहिजे, सृष्टीमधलं यायला पाहिजे, विज्ञानामधले, हे सगळ्या तऱ्हेचं सर्वोच्च ज्ञान. कारण ती तर 64 कलांचीच अधिष्ठात्री आहे. हे सगळ्या 64 कला सुद्धा आपल्याला यायला पाहिजे असं ज्ञान, सर्वोच्च ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे. आणि मुद्रा म्हणजे इथं मुद्रा म्हणजे आनंद असा देणार, आनंद. मुद्र म्हणजे आनंद आणि र म्हणजे देणारी असा आपण त्या मुद्रा या शब्दाचा अर्थ आहे. मुद्रा, ज्ञान मुद्रा, ज्ञान आणि मुद्रा असं जर वेगवेगळे शब्द केले तर ज्ञान देणारी, सर्वोच्च ज्ञान देणारी हीच ललितांबिका आहे, ही श्रीमाता आहे. आणि मुद्रा आपण मुदा म्हणजे आनंद असं म्हणतो, तर मुद्र म्हणजे आनंद आणि र हा जो अक्षर त्याला जोडलेला आहे त्याला म्हणजे मुद्रा म्हणजे आनंद देणारी अशी ही सर्वोच्च माता आहे. कारण तिच्याकडे असणारे ज्ञान की ज्याद्वारे, त्या ज्ञानाद्वारे
भक्त तिला जाणून घेऊ शकतो. तिच्याकडे जे ज्ञान आहे ते मिळवण्यासाठी काय करतो भक्त? प्रयत्न करतो. आणि मग ज्ञान मुद्रेद्वारे आपण तो काय करतो? तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, तिला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. कारण ती म्हणजे ज्ञानाचं प्रतीकच आहे. सर्वोच्च ज्ञान तिच्याकडे आहे. तिचे बऱ्याच नामांमधनं ती सर्वोच्च ज्ञानी आहे असं बऱ्याच नामामधनं आपण तिचं आधी माहिती केलीच आहे, करून घेतलीच आहे. मग अशी ही माता काय करते? म्हणजे ती जणू काही ज्ञानाचा पासपोर्टच आहे. आपल्याला जर परदेशाला जायचं असेल तर पासपोर्ट पाहिजे, पण हिचा पासपोर्ट मिळालाय. तो पासपोर्ट हातात असल्याशिवाय आपण ते ज्ञान कसं मिळवणार? म्हणजे ही काय आहे? ज्ञानाचं प्रतीकच आहे की जे आपल्या हातात असलं, ती जर तिला जर आपण जवळ करून घेतलं असेल तर आपोआपच आपल्याला ते ज्ञान मिळतं. ही मुद्रा म्हणजे मगाशी मी दाखवलं तुम्हाला की तर्जनी आणि अंगठ्याच्या टोकाला जोडून इतर बोट म्हणजे आपली 3 कनिष्ठिका, मध्यमा आणि अनामिका ही 3 बोट सरळ ठेवायची, म्हणजे सरळ जोडायची, सरळ सोडायची, ताणून धरायची ती. आणि तर्जनी आणि अंगठा मात्र असा एकत्रितपणे आणायचा. ही जी मुद्रा आहे याला ध्यान मुद्रा असं म्हणतात. आणि ही मुद्रा दुसरी एक गोष्ट आणखीन दाखवतात इथं, ते म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा या दोघांचं एकत्रित मिलन. म्हणजे समजा अंगठा जर जीवात्मा म्हटला तर तर्जनी परमात्मा आहे, आणि जीवात्मा आणि परमात्माचं एकत्रित मिलन झालेलं असेल तर हे 3 जे बोट आहेत म्हणजे 3 त्रिगुण, त्रिलोक, हे सगळं काही आपल्याला आपोआपच मिळायला लागणार आहे. हे 3 बोट राहतात त्याच्यासाठी. म्हणून त्रिगुण आहे, 3 सत्व आहे, तत्व आहेत, हे सगळं आपल्याला आपोआप मिळायला लागतं. त्रिखंडामध्ये आपण राज्य करू शकतो, त्रिलोकामध्ये आपण जाऊ शकतो. हे सगळं आपोआप होतं. म्हणजे आत्म्याचे ब्रह्म्याशी मिलन म्हणजे ही मुद्रा असं म्हटलं जातं. कारण ज्ञान म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा यांचं एकत्रीकरण असं इथं अर्थाभिप्रेत आहे. भगवान दक्षिणामूर्ती म्हणजे शिवाचे अवतार यांच्यावर रचलेल्या दक्षिणामूर्ती ध्यान श्लोकामध्ये असेच वर्णन केलेले आहे की शंकराचार्य असं म्हणतायत की त्यांचे तरुण शिष्य सनक आणि इतर हे ब्रह्माचे इतर मानसिक पुत्र यांना दीक्षा देण्यासाठी याची मुद्रा म्हणजे ज्ञान मुद्रा हिचाच वापर या दक्षिणामूर्तींनी केलेला आहे. आणि ह्या मुद्रा देताना केवळ आणि केवळ फक्त आपले नेत्र त्या मुद्रेकडं एकाग्र झाले पाहिजे. म्हणजे काय होते? आपले सगळं ध्यान त्या मुद्रेकडं असतं. आणि मग ज्ञान आणि ध्यान एकत्र आलं तेव्हा आपोआपच आपल्याला सगळं ज्ञान प्राप्त होतं. म्हणून या ज्ञान मुद्रेला अतिशय ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये, ध्यान धारणेमध्ये ज्ञान मुद्रेला अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजेच आत्म्याचं ब्रह्माशी मिलन असंही या ज्ञान मुद्रेला आपण म्हणू शकतो की ज्या योगे आपण आपली उन्नती करून घेऊ शकतो, ब्रह्म्यापर्यंत पोहोचू शकतो. पुढचं जे नाव आहे ते ज्ञानगम्या, 980 नंबरचं नाव आहे ज्ञानगम्या. आपण म्हणतो ना काय कुणास ठाऊक काय गम्य कळत नाही, पण त्या ताई आल्या ना हे अगदी बरं वाटतं. घरात काहीतरी वेगळं वातावरण असल्यासारखं वाटतं. असं बऱ्याच वेळा आपल्याला होतं बघा, एखादा मनुष्य आला आपल्या घरी तर आपल्याला काय गम्य आहे. गम्य म्हणजे काय? त्यामध्ये काय अंतर्भूत आहे किंवा काय गूढ आहे, काय गूढार्थ आहे, काय गमक आहे त्यांचं. म्हणजे एखाद्यांच्या घरी जरी आपण गेलो ना तरी सुद्धा आपल्याला काय वाटतं, तिथे गेलं की एकदम खूप प्रसन्न वाटतं. मी मागं पण सांगितलं होतं, अग्निश काकांच्या त्या माडीवरच्या त्यांच्या धारधारण्याच्या रूम मध्ये गेल्यावर एकदम असं आमचं मन सुद्धा इतकं हलकं झालं आणि एकदम शांत वाटलं. मनामध्ये असणारे जे कुठलेही अविचार किंवा अशांत मन आहे ते सगळं शांत होतं. ही जी आहे ना ही गम्य आहे, म्हणजे ज्ञान गम्य. आणि हे जे गम्य ज्ञानाचं गम्य आहे म्हणजे एखाद्या कल्पनेमधला गूढार्थ काय गमक आहे हे आपल्याला कशामुळे कळणार आहे? फक्त ज्ञान झाल्यामुळे. त्यामुळं ज्ञान होणं अत्यंत आवश्यक आहे. या श्रीदेवीने आपल्या जवळ ती येते ज्ञानाद्वारेच, केवळ ज्ञानाद्वारेच आपण तिच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि तिला आपल्या जवळ घेऊ शकतो. म्हणजे आपण जर त्या श्रीदेवीची स्थापना केली आपल्या घरामध्ये
सतत मंगळवार शुक्रवार आपण तिचं पूजन अर्चन ज्ञानमुद्रेनं ध्यान मुद्रेनं आपण असं जर करत राहिलो तर आपोआपच आपलं आंतरिक एकमेकांशी संबंध जोडले जातात. ज्ञान त्यांच्याशी आणि आपण तिला जवळ घेऊ शकतो. म्हणजे ज्ञानाद्वारे तिला जाणून घेऊ शकतो. जवळ घेऊ शकतो याचा अर्थ काय की जाणून घेऊ शकतो की नाही हिच्यामध्ये खूप शक्ती आहे, पॉवर आहे आणि हिच्या सहाय्यानं हिच्या सक्षमतेमुळंच ही आपल्यालाही सक्षम बनवेल आणि आपल्याकडनं ते कार्य पार पड. म्हणजे कारण ह्या 3 गोष्टी आहेत. 3 मार्गांनी तिला आपण प्राप्त करून घेऊ शकतो. कोणते मार्ग आहेत? एक म्हणजे समर्पण भावना, म्हणजे सर्व समर्पण, म्हणजे आत्मसमर्पण, सर्व समर्पण, ध्यान समर्पण, फूल समर्पण, पाणी जल समर्पण, काय ते सगळं द्यायचं, ते सगळं तिला देऊन टाकायचं. समर्पण भावना पाहिजे. मग ही कुठं कशी येणार आहे? ध्यानाद्वारे. की मी आता तुझं ध्यान करतोय, हा देह माझा नाहीच आहे, पण माझा आत्मा आता तुझ्याकडे यायला मागतोय, तर माझ्या आत्म्याचं मी तुला समर्पण करतोय, ही भावना आपल्यामध्ये यायला पाहिजे. ही धारणेचं हा एक गम्य आहे आणि ही समर्पण भावनेद्वारे आपण तिला जाणून घेऊ शकतो. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे भक्तीद्वारे. भक्ती आपण करतो. आता नवरात्रामध्ये 9 दिवस तिची 9 प्रकारे पूजा बांधतात, 9 प्रकारे 9 नैवेद्य दाखवले जातात किंवा विविध स्तोत्रांचं पठण आणि पाठ केले जातात. विविध प्रकारे कोणी होम हवन करून त्यांची पूजा करतात. म्हणजे हे प्रकारे भक्ती आपली आणि ह्या सगळ्याद्वारे आपण तिच्या जवळ जाऊ शकतो, तिचं मर्म जाणून घेऊ शकतो, तिच्याकडनं आपण काहीतरी ज्ञान मिळवून घेऊ शकतो. ही आहे हा आणखीन दुसरा मार्ग आहे. आणि तिसरा आहे तो ज्ञानाद्वारे. आता ज्ञानाद्वारे याच्यामध्ये काय आहे? भक्ती आणि ज्ञान हे एकत्र येतात, हे ज्ञानातच विलीन होतात. भक्ती जरी केली आणि समर्पण केलं तरी शेवटी सगळं मिळून आपल्याला काय मिळणार आहे तिच्याकडनं? तर तिच्याकडं असणारी जी शक्ती आहे ती जाणून घेण्याचं ज्ञान आपल्याला मिळणार आहे. म्हणजे ती आपल्याला मिळतं हे सगळं आणि तेथेच भक्ताला आत्मसाक्षात्कार झाल्यासारखा होतो. आणि गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये भगवंत आपल्याला सुद्धा तेच सांगतायत की श्रेयान द्रव्यमया ज्ञान यज्ञ परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. ज्ञानाद्वारे केलेले यज्ञ हे भौतिक अर्पणांसह केलेल्या यज्ञापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे छान छान चांगलं मंत्र म्हणणं, चांगल्या प्रकारे भक्तीनं त्या देवाला जाणून घेण्याचा प्रयत्न करणं, हे जर केलं तर तो एक प्रकारचा ज्ञान यज्ञच आहे. मग त्यासाठी काय भरपूर त्याला अर्पण करायचं, होमामध्ये तेल घाल, तूप घाल, हविष्णव्य घाल, हे सगळं करण्यापेक्षा ज्ञान यज्ञ जर केला, ज्ञाने परिसमाप्यते म्हणते. म्हणजे ज्ञान यज्ञ हा जो आहे हे अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात की यज्ञापेक्षा सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ आहे. कारण अपवाद वगळता सर्व कर्माचा शेवट ज्ञानातच होतो. म्हणजे ज्ञान झालं आपल्याला. आता आपल्याला ललितांबिकेचं सगळी माहिती कळली, तिच्या नावांचा महिमा कळलाय, तर आपल्याला सुद्धा तिचे नाम वाचत असताना, स्तोत्र वाचत असताना कुठं तरी त्या नावांचं आपल्या डोक्यामध्ये, मनामध्ये आपोआपच थोडं त्याचा विचार केला जातो. हे जे आहे ना, म्हणजे जे लोक भगवंत सुद्धा तेच सांगतायत की जे लोक भक्तीने माझ्याशी एकरूप होतात आणि प्रेमाने माझी उपासना करतात त्यांना मी ज्ञान योग प्रदान करतो, ज्याद्वारे ते माझ्यापर्यंत येतात आणि त्यांच्यावर मी कृपा वर्षाव करण्यासाठी मीच त्यांच्या हृदयात वास करतो. ज्ञानाचा प्रकाश पसरवून अज्ञानातून निर्माण झालेला अंधार दूर करतो, असं भगवंत सुद्धा सांगतायत. आणि भगवंतांनी जे सांगितलं, कारण भगवंत आणि ललितांबिका वेगळी नाहीच आहेत, ते पण ब्रह्मस्वरूप आहेत, ही पण ब्रह्मस्वरूपिणीच आहे. विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्य रचित अद्वैत वेदांत जो आहे त्याच्यामध्ये परंपरेतील एक दार्शनिक ग्रंथ आहे हा विवेक चूडामणी म्हणून. हा विवेकरत्न शांत होण्यासाठी विवेकाचा अभ्यास कसा आवश्यक आहे हे या विवेक चूडामणीमध्ये आचार्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आम्हाला सुद्धा आध्यात्मिक मार्गामध्ये सर्वोच्च लक्ष, असंख्य इंद्रियांचे विषय आणि त्यातून येणारी अपूर्णता
यामध्ये काय अंतर आहे हे समजून घेण्यासाठी प्रेरित करायचं काम कोण करतं, तर हा विवेक चूडामणी या ग्रंथातील विचार हा चूडामणी म्हणजे आपल्याला आणि एक या चूडामणी या शब्दाचा अर्थ असा आहे की केसात घालायचं ते यांचं एक आभूषण आहे. मण्यांनी युक्त असतं, फुलाच्या आकारामध्ये, त्यालाही चूडामणी म्हणतात. त्याचा आकार थोडासा फुलासारखा, कमलपुष्पासारखा असतो. असंख्य पाकळ्यांनी, असंख्य मण्यांनी युक्त असं हे विभूषण, दिव्य विभूषण असं त्याला म्हटलेलं आहे. हे आपल्या माथ्यावर स्त्रिया परिधान करतात की ज्या योगे त्यांना दिव्य सुरक्षा प्राप्त होते. पूर्वीच्या काळी स्त्रिया डोक्यात एक तरी फूल घातल्याशिवाय देवाला हळदी कुंकू सुद्धा घालायच्या नाहीत, अशी प्रथा होती. आजकाल केसच मोकळे असतात, ते फुल राहणार कुठं, ते खालीच वळून पडले. त्यामुळं तो प्रश्नच मिटलेला आहे. पण आता ते नको बाई, त्याच्या वासाने मला कसं तरी होतं, नको बाई, ते जडच होतं केसाला. एक फुल घाला ना, एक फुलाने काय तुम्हाला जड होणार आहे? पण नाही. म्हणजे हे जे चूडामणी आणि हा केसांमध्ये हे घालण्याचं सुद्धा फार चांगलं आपल्या शारीरिक दृष्ट्या सुद्धा शरीराचं तापमान संतुलित राहण्यासाठी सुद्धा त्या फुलांचा उपयोग होतो, असं काही शास्त्रज्ञांनी शोध लावलेला आहे त्याच्यावरती. म्हणून फुलांची म्हणजे फ्लॉवर्स थेरपी सुद्धा हल्ली करतात. काही रोगांना बरं करण्यासाठी फ्लॉवर्स थेरपीचा सुद्धा उपयोग केला जातो. हे त्याचमुळं केलेलं आहे. तर चूडामणीमध्ये आपल्याला असं दिसतं की स्त्रियांच्या माथ्यावरती, हे पूर्वीच्या काळी आंबाडा स्त्रियांचा जास्त करून असायचा. म्हणजे आपल्यासारख्या आता आपण एक वेणी घालून शेपटा पाठीमागं सोडतो, पण तसंही पूर्वी चालायचं नाही. स्त्रियांचा खोपा, आंबाडा असेच प्रकार आपल्या केसांचे गुंफलेले असायचे आणि त्याच्यावरती स्त्रिया हे दिव्य असणारं, सुरक्षा असणारं हे चूडामणी आपल्या केसामध्ये ठेवायच्या. आता हे आभूषण समुद्र मंथनामध्ये रत्नाकर नंदिनी जसे मिळाले, तिने ते भगवान विष्णूला दिले आणि ते अनेकांचे हातोहात ते शेवटी सीतेकडे आले होते. जे विवेक चूडा म्हणजे जो चूडामणी सीतेनं म्हणजे सीतेनं काय दिलं, याला दिलं, त्याच्याकडे दिलं होतं की रामानं दिलं होतं सीतेला ओळखण्यासाठी. सीतेला कसं ओळखणार की हा रामाचा दूत आहे म्हणून मारुतीकडं श्रीरामाने सीतेचा चूडामणी ते केसातलं आभूषण त्याच्याकडे दिलं आणि त्याला सांगितलं की हे दाखव तिला, की म्हणजे ती बरोबर ओळखेल की हा नक्की रामाचा दूत आहे, कारण हे आभूषण माझंच आहे, हे मला नक्की ओळखतंय, हे सीतेला ओळखणार होतं. आणि म्हणून शिवानी सीतेकडे आले आणि हनुमंताला ओळख म्हणून श्रीरामांनी तेच चूडामणी तिला आणि सीतेला दाखवला, असा उल्लेख रामायणामध्ये आहे. अशा या विवेक चूडामणी या आचार्यांच्या ग्रंथात ते म्हणतात, ज्ञानी व्यक्ती त्यांच्या हृदयामध्ये अनंत ब्रह्म अनुभवते. चूडामणीचा अर्थ एवढ्या दृष्टीने सांगायचा का एवढा हा प्रपंच मांडला, कारण चूडामणी हे जेव्हा आचार्यांनी आपल्या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे तेव्हा ज्ञानी व्यक्ती जे आहेत, कारण आपण जे नाम बघतो आहे ते आहे ज्ञानगम्या. ज्ञानाचं गमक कशात आहे, जर जो व्यक्ती जर ज्ञानी असेल तर तो ज्ञानी व्यक्ती काय होणार आहे, तो हृदयामध्ये असणाऱ्या परमात्म्याला अनंत चक्षुंनी बघू शकणार आहे. कारण अनंत ब्रह्म तो अनुभवतो, हे एक अवर्णीय अशी गोष्ट आहे. आणि शाश्वत आणि परिपूर्ण आनंदाचे स्वरूप तो सदैव मुक्त आणि अमर्याद आकाशासारखे असणार अविभाज्य परिपूर्ण असते आणि ते शाश्वत आणि शांत असते. म्हणजे जर परमात्मा जर हृदयामध्ये आहे तर त्या हृदयामध्ये ब्रह्माला जाणून घेण्यासाठी, शाश्वत आनंद मिळवण्यासाठी सदैव मुक्त आणि अमर्याद आकाशासारखं आपलं अविभाज्य परिपूर्ण असणारं आपलं मन शांत असलं पाहिजे. मानसिक पद्धतीने पतंजली योगसूत्रामध्ये ते सांगितलंय की ज्ञान हे योग्य मानसिक पद्धतीने चेतनेचे प्रकटीकरण करण्याशिवाय दुसरे काहीही नाही. मग आता ललितांबिकेचं प्रकटीकरण होण्याच्या मार्गावरती आता आहे. आतापर्यंत तिचे नुसते गुण, वैभव, सौंदर्य याचंच वर्णन ऐकले, आता ती प्रकटीकरणाकडे तिचे नाम यायला लागलेले आहेत. म्हणून ती ज्ञानगम्य आहे, ज्ञान देणारी आहे. म्हणून वाग्देवी ललिता मातेचा उल्लेख ज्ञानगम्य असा आहे. म्हणजे ती गूढ अर्थानं ही ललितांबिका आता प्रगट होण्याच्या स्वरूपाकडे आहे, ती ज्ञानी आहे आणि ती आपल्या ब्रह्म
ज्ञानाला पात्र आहे आणि ते आपल्या साधकांना करून देण्याचा प्रयत्न सुद्धा ती करते आहे. आणि जसं म्हणजे विवेकाचा अभ्यास त्यासाठी आवश्यक आहे. आपलं मन शांत राहायला पाहिजे आणि म्हणून त्या शांत मनाला आपल्या हृदयामध्ये जर व्यक्ती ज्ञानी असेल, ज्ञान प्राप्त झालेले असेल, तर अनेक ब्रह्म ती तिथं पाहू शकते. म्हणजे आपले डोळे मिटले तर आपल्या हृदयांतर्गत असणारा परमात्मा आपण बघू शकतो. पण तेवढी ध्यानधारणा, तेवढं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. पुढचं 981 नंबरचं नाम आहे आणि त्याचा अभ्यास आपण उद्याच्या एकच नाम राहते. पण 5 वाजलेले आलेले 5 मिनिटं आहेत, त्यामुळं आज आपण इथंच थांबूया. मला जे जे ज्ञान प्राप्त झालं होतं, जे जे कळलं होतं, ते सगळं या नामांच्या द्वारे मी तुमच्यापर्यंत देण्याच्या माझ्या स्वल्प बुद्धीनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे जे काही तुम्हाला चांगलं समजलं असेल तर ती केवळ आणि केवळ ललितांबिकेचीच कृपा आहे. जे काही राहून गेलं असलं तर ते सगळं माझं स्वल्प ज्ञान, अपूर्णता माझ्यातली आहे असं समजा आणि मला त्यासाठी माफ करा. समजा काही चुकलं असलं तर आपल्या पुढं हे सगळं उद्धृत करण्याचं, सगळं सांगण्याचं कृपा तिने आजपर्यंत माझ्यावर केलेली आहे. आता 980 नामापर्यंत आल्या. आता 20च नामं तिची आपल्याला बघायचे आहेत आणि तीही अशीच आता तिच्या प्रकटीकरणाकडे आपण जाणार आहोत. म्हणजे प्रत्यक्ष ती आता प्रगट होणार आहे आणि त्या प्रगट अवस्थेमध्ये बघा लकीली कसं झालेलं आहे की आपण संपवत आलो. 2 वर्ष आपण जवळजवळ आता हे घेत आहोत. तर आता नवरात्राच्या अलीकडं आपण हे संपवतोय आणि नवरात्रामध्ये खऱ्या अर्थानं तिची स्थापना होणार आहे आणि तिची प्रकटीकरण सुद्धा होणार आहे. अतिशय चांगला योग आहे असं आपण म्हणायचं आणि हे संपवायचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर आज आपण इथंच थांबूया आणि ह्या ललितांबिकेचे जे गुण, तिचं ज्ञान, तिचं स्वरूप हे आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया. तिच्या पूजन करण्याच्या पद्धती, तिची समाराधना कशी करावी तेही आपण समजून घेतलेलं आहे. तसं करण्याचा जास्तीत जास्त आपण प्रयत्न करायचा आहे जेणेकरून तिचा कृपा आशीर्वाद आपल्या सर्व कुटुंबियांवरती, आपल्यावरती, समाजावरती, राष्ट्रावरती राहू दे हीच अपेक्षा करून आज आपण इथं विराम घेऊया. धन्यवाद. जय जगदंब, जय भगवती देवी, जय ललिता, जय जय.